Amol, where are you? Amol? Wait. Where is the Amol? Where is Amol? अमोल कोल्हे कुठे आहात आपण? Amol, where are you? No? Ah. Hey, येस ताई. how are you? कशा आहात? हॅलो. ऐकू येते अमोल? थोडा ऑडिओ प्रॉब्लेम आहे. जस्ट कनेक्ट. शुअर परत रिकनेक्ट करता? हॅलो. मला ऐकू येते. आता येतं ऐकू ताई. आता येतंय? येस ताई. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. तुम्हाला आश्चर्य वाटेल, योगा योग बघा. आज 20 तारीख आहे, 20 मे आहे. बरोबर 20 मार्चला तुम्ही आणि मी दिल्लीवरनं पार्लमेंट संपवून मुंबईला आलो होतो येस ताई. आणि रविवारी रात्री परत जाणार होतो. त्या गोष्टीला टू म्हणजे 60 दिवस झाले. येस 60 दिवस आपल्याला दिल्लीवरून येऊन झालेत. मला अजून आठवतं, तुम्ही किंडलवर पुस्तक वाचत होता, आठवतं? येस ताई. आणि मधून गप्पा टप्पा, मधून किंडल, मधून माझी सिरियल, असं धमाल करत आपण मुंबईला आलो. एक मिनिट, एक क्षण तरी तुम्हाला वाटलं होतं की आपण आता जाणार नाही, पुढचे 60 दिवस भेटणार नाही आणि काहीच नाही? नाही, अगदीच अनएक्सपेक्टेड होत्या काही गोष्टी. कारण तेव्हा असं वाटलं होतं की हो आपण परत सोमवारी जाणार आहोत, आपण अनेक वेगवेगळ्या विषयांवर बोलणार होतो, पार्लमेंटमध्ये काही विषय मांडायचे होते आणि सडनली लॉकडाऊन झाला आणि लॉकडाऊनचा हा पुढचा काळ जो काही आता आपण 60 दिवस तसं बघितलं तर आज ऑफिशियल लॉकडाऊनचा मला वाटतं 57वा दिवस आहे. हो, आणि या शुक्रवारी परत आलो. आपल्याकडे तो महाराष्ट्रात ऑलरेडी तो सेमी लॉकडाऊन सुरू झाला होता. राईट. पण मला खरं सांगा, 60 दिवस खरं मला विचाराल तर कसे गेले माझंच मला कळत नाही. म्हणजे लाईक अ फ्लॅश इट इज. म्हणजे आता मला वाटलं, अरे 60 दिवस गेले, बापरे, म्हणजे 60 दिवस किती लवकर जातात हो. इट्स लाईक अ फ्लॅश. ट्रुथ आहे. लॉकडाऊनची गंमत जर बघायचं झालं खूप पॉझिटिव्ह वेने आपण जेव्हा लॉकडाऊनकडे बघू ना, तेव्हा आय वुड से की सुरुवातीला सगळ्यांनी लॉकडाऊन बरोबर फ्लर्ट केलं. इट वॉज अ फ्लर्टिंग मोड. इट वॉज अ फ्लर्टिंग मोड की हो मी लॉकडाऊन मध्ये हे करीन, मी लॉकडाऊन मध्ये ते करीन. म्हणजे मला वाटतं जेव्हा लॉकडाऊन अनाऊन्स झाला असेल तेव्हा अनेकांनी त्यांचा वेट लॉसचा एक प्लॅन सुद्धा रेडी केला असेल. त्यांनी त्यांच्या टोमणा आहे का? नाही नाही ताई, हे सेल्फ, दिस इज इंट्रोस्पेक्शन. आणि एक वर्कआउटचा प्लॅन काहींनी रेडी केला, काहींनी मला हे वाचायचंय, मला हे बघायचंय, या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. मला आठवतं म्हणजे स्पेशली मी जेव्हा सांगितलं बायकोनं की मी तुमच्याशी इन्स्टा लाईव्ह वर तुमच्या पेजवर जाणार आहे, त्या बायकोने मला फक्त एक विनंती केली की जी सुरुवातीला आपण भांडी घासण्याचे वगैरे फोटो टाकत होतात ना,
की बायकोला कसे लोक मदत करत होते आणि कशा पद्धतीने आपण हे करणार आहोत. हे अर्ली रोमॅन्टिसिझम जे होतं लॉकडाऊनचं, करेक्ट. हे पण खूप छान होतं. म्हणजे मला वाटतं या सगळ्या गोष्टींकडे, या 57 दिवसांकडे प्रत्येकानं जर स्वतःच्या अँगलने एकदा बघितलं तर प्रत्येकाची एक वेगळी स्टोरी तयार होईल याच्यामधून. करेक्ट आहे, खरंच आहे. त्यामुळे हे धमाल होते. जसं तुम्ही म्हणाला तसं फ्लॅश झाला. आणि आज आपण जेव्हा म्हणतो 57 दिवसात, मी पहिल्या दिवशी काय काय प्लॅन केलं होतं आणि पुढच्या 57 दिवसांमध्ये मी काय काय इम्प्लिमेंट केलं, तर प्रत्येकाकडे त्यांची उत्तरं फनी असतील. खरंच आहे तुमचं म्हणणं. पण म्हणजे आता हे सगळं झालं, गॉड इज काइंड, म्हणजे खूप अडचणीतून लोक गेले, त्याच्यावर आपण आता लाईट मोमेंट करतोय. कधी भाजी नाही मिळाली, कधी दूध नाही मिळालं. मला म्हणजे मी जेव्हा विचार करते आता इन आयसोलेशन, मी तुमचा विचार करते. एकदा पहिलं तुमचं बोलू, मग माझं बोलूया. आता तुमची मुलं माझ्या मुलांपेक्षा लहान आहे. तुमची बायको ऍब्सोल्यूट फ्रंटलाईन वर्कर आहे. कसं तुम्ही डील करता? आणि तुमची मुलं लहान आहेत, माझी तरी 21 आणि 18 आहे, तुमचा मुलगा खूप लहान आहे. मग हाऊ डू यू मॅनेज दिस? जस्ट आउट ऑफ क्युरिओसिटी. तर त्याच्यामध्ये त्या लहान मुलाकडे बघून मला काही गोष्टी खरंच शिकता आल्या या 57 दिवसांमध्ये. कारण माझं घर छोटं आहे. आय लिव्ह इन अ 1 BHK फ्लॅट. इट्स हार्डली 560 स्क्वेअर फीट का फ्लॅट. पण 1 BHK फ्लॅट, देर इज नो प्ले एरिया. अशा ठिकाणी 57 दिवसांमध्ये अजून त्या लहान मुलाने कधीच ही गोष्ट बोलून दाखवली नाही की मला बोर होतं किंवा मला कंटाळा आलाय. काय सांग, ही इज हॅपी इन हिज वर्ल्ड. आणि मग असा विचार, तो हट्ट करत नाही, तो खुश आहे की बाबा घरी आहे, आई अधेमध्ये हॉस्पिटलमधून जाऊन येते, सो ही इज हॅपी. त्यामुळे 4 वर्षाचा मुलगा जर या इतक्या बेसिक मिनिमम गोष्टींमध्ये खुश राहू शकतो, तर आपण का नाही? हा एक डेफिनेटली ही एक मला वाटतं शिकण्यासारखी एक गोष्ट आहे. हा, मिसेस जसं तुम्ही म्हणालात तर ते एक टेन्शन असतं, ते एक दडपण कायम असतं. म्हणजे yesterday she was working in a hospital. Today I got a news that one of her colleague has tested positive. So तो एक कायम गॅसवर असणं हे असतं. आणि एस्पेशली त्याच्यामुळे ताई, जे दोघेही कोविड वॉरियर आहेत ना, वी आर इन टू न्यूक्लिअर फॅमिली, एस्पेशली न्यूक्लिअर फॅमिलीज मधले जेव्हा दोघेही कोविड वॉरियर्स आहेत, तेव्हा त्यांच्या बॅक ऑफ द माइंड काय काय गोष्टी चालू असतील, ते कुठल्या कुठल्या टेन्शन मधून जात असतील, त्याची सुद्धा एक खूप जवळून एक अंदाज येतो. म्हणजे 2-3 दिवस हे नक्कीच अगदी खरं सांगायचं म्हणजे गॅसवर असतात. काही लक्षणं दिसत आहेत का, काही प्रॉब्लेम वाटतोय का? आणि त्यात भरीसभर म्हणून द एरिया इन विच आय स्टे, माझ्या आजूबाजूच्या 4 बिल्डिंग्स हॅव बीन सील्ड. या देर आर मेनी पेशंट्स इन माय सोसायटी. सो ताई, भीती वाटण्याचं, मला वाटतं की भीती वाटण्याचे एक पॉइंट आता पलीकडे जाण्याची वेळ आलेली आहे. की ही गोष्ट होणार आहे आपल्याला माहिती आहे. म्हणजे केव्हा ना केव्हा कदाचित पुढच्या 4-6 महिन्यांमध्ये देशातल्या कदाचित अनेक जणांना कोरोना होऊन गेला असेल. म्हणजे आज जर आपण या इन्फेक्शनकडे बघितलं, वी हॅव टू लुक ऍट दिस इन्फेक्शन ऍज अन इन्फेक्शन फर्स्ट. हा जो एवढा मोठा बागुलबुवा कोविडचा आहे, याच्यामध्ये धोका आहे, याच्यामध्ये डार्कर साईड आहे, ही मान्यच आहे. पण त्याच्या बरोबर ना ताई, की हा एक इन्फेक्शन आहे. जसं मला सर्दी होऊ शकते, मला खोकला होऊ शकतो, तो हो, मला कोविड होऊ शकतो. या गोष्टी, मला एक, सॉरी तुम्हाला मध्ये बोलतेय, पण तुम्ही डॉक्टर म्हणून समजवताय, माझे खासदार म्हणून समजवताय, का ऍक्टर म्हणून समजवताय? नाही, नक्की डॉक्टर म्हणून जर याचा विचार केला ताई, तर हे इन्फेक्शन आहे, इट्स अ व्हायरल इन्फेक्शन. आणि हे व्हायरल इन्फेक्शन असल्यामुळे याचा धोका कोणालाही होऊ शकतो, हे आपल्याला मान्य करून पुढे चालावं लागणार आहे पुढच्या काही काळामध्ये. ते म्हणजे कधी? म्हणजे 1 आठवडा, 10 दिवस, 2 महिने, किती? तर जितक्या लवकर आपण याचा स्वीकार करू की दिस इज गोइंग टू को एक्झिस्ट फॉर सम इयर्स विथ अस. म्हणजे जसं अमोल कोल्हे, काय बोलताय तुम्ही? हो ताई, ही गोष्ट होणार आहे. परवाच WHO ज्या गोष्टी आल्या, परवा WHO जे एक स्टेटमेंट आलं, त्यानुसार कोविड इज गोइंग टू स्टे विथ अस फॉर सम इयर्स. इट्स अ व्हायरल इन्फेक्शन. ते म्हणतात ना टीव्हीवर, कालच मी पाहिलं, औषध येणार आहे आणि इंजेक्शन येणार आहे आणि वॅक्सिनेशन येईल, मग त्याचं सगळ्याचं काय? डेफिनेटली त्यासाठीचे प्रयत्न ताई चालूच आहेत. फक्त वॅक्सिन यायला मला वाटतं साधारणतः किमान नोव्हेंबर-डिसेंबर शिवाय वॅक्सिन येणार नाही. आणि वॅक्सिन आलं, होय, आपण आता मे महिन्यामध्ये आहोत, 5 ते 6 महिने आपल्या
5 ते 6 महिने व्हॅक्सिन येण्यासाठी लागतील आणि त्याच्या पुढचा जो टप्पा आहे सगळ्यांचं व्हॅक्सिनेशन होण्यासाठी आणखी 1-1.5 वर्ष लागू शकतो. 1-1.5 वर्ष? हा, ह्या गोष्टी होणार आहेत. त्यामुळे ही मी जितक्या शांतपणे म्हणतो की हो, मी ही मानसिक तयारी केलेली आहे की ओके, आय माइट गेट एन इन्फेक्शन, याची मी स्वतः तयारी करणं. आणि त्याच्यामध्ये 2 गोष्टी करता आल्या तर फार महत्वाच्या आहेत. एक इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटी आणि एक गव्हर्नमेंट रिस्पॉन्सिबिलिटी. सो आय फील इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटी ही अशी असेल की जे आपल्या लाईफस्टाईल चेंजेस इथून पुढे करायचे आहेत. म्हणजे त्यामध्ये डॉक्टर म्हणून मला सांगताय की सुप्रिया सुळे पुढचे 2 ते 3 वर्ष तुला या कोविड बरोबर जगायचंय, असं तुम्ही स्पष्टपणे मला सांगताय? होय ताई, ही गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल की पुढचे 2 ते 3 वर्ष कोविड आजूबाजूला असू शकणार आहे. म्हणजे तुम्ही आणि मी पार्लमेंटमध्ये जाऊ, आपण दोघं मतदारसंघात जाऊ, आपण दोघं जिल्हा परिषदच्या कार्यक्रमाला जाऊ, आपण दोघं पक्षाच्या कार्यक्रमात, ह्या सगळीकडे आपण जेव्हा दोघं नॉर्मल जगत असू, एरवी तुमच्या मुलाला तुम्ही खाली खेळायला घेऊन जाणार, मी माझ्या मुलीला कॉलेजमध्ये घेऊन जाणार, मग तेव्हा आपण म्हणजे इट्स गोइंग टू जस्ट एक्झिस्ट विथ अस. तर या गोष्टी सातत्याने राहणार आहेत. जसं आता आपण एक एक्झाम्पल जर बघितलं तर ट्युबरक्युलोसिस आपल्या देशात अनेक वर्ष आहे. आजूबाजूला ट्युबरक्युलोसिसचं इन्फेक्शन होण्याच्या जे धोके आहेत हे आपल्याला दिसत आहेत. पण ज्याला आपण को एक्झिस्टिंग विथ कोविड म्हणतो, जे मी म्हणत होतो इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटी अँड गव्हर्नमेंट रिस्पॉन्सिबिलिटी, या 2 रिस्पॉन्सिबिलिटीचा जर विचार केला तर नंतर या लाईफस्टाईल चेंजेस जेव्हा आपण करू, की आपण पर्सनल हायजीन असेल, मास्कचा वापर असेल, सोशल डिस्टन्सिंग असेल, या गोष्टी पुढच्या 2-3 वर्षांमध्ये आपण आयुष्य सुरळीत होत असताना या गोष्टी जेव्हा आपण लाईफस्टाईल चेंजेस म्हणून स्वीकारून टाकू, तर मला वाटतं त्या कोविड बरोबर राहणं एक सोपं होऊन जाईल. आणि सायमल्टेनियसली कोमॉर्बिड कंडिशन्स, आणि एक फार महत्वाची गोष्ट जी आपल्याला डेथ रेट जो सुरुवातीला जास्त होता त्याचं एक फार महत्वाचं कारण असं होतं की अर्ली डिटेक्शन होत नव्हतं. जितक्या लवकर, म्हणजे कोविडचं दुर्दैवानं एक चित्र असं तयार करण्यात आलं की कोरोनाचे रुग्ण सापडले, कोरोनाचे संशयित सापडले, या गोष्टीकडे म्हणजे त्यांनी काही गुन्हा नाही केलेला, इट इज जस्ट अन इन्फेक्शन. त्यामुळे याच्याविषयीचा सोशल स्टिग्मा आधी काढून टाकला पाहिजे. आणि मी जेव्हा स्वतः ओपनली आज तुमच्याबरोबर बोलताना जेव्हा मी स्वतः ओपनली म्हणतो आहे की हो, मला हे इन्फेक्शन होऊ शकतं, तर ही माझी त्याचबरोबर जबाबदारी की मला हे इन्फेक्शन झाल्याबरोबर मी तातडीनं, मला ती जर लक्षणं दिसली, तर ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या सोशल मीडियातून सातत्यानं हा अवेअरनेस क्रिएट करतात, तर ती लक्षणं दिसली तर तितक्या तत्परतेने आपण लोकांपर्यंत गेलं पाहिजे. अगेन दिस इज अ लाईफस्टाईल चेंज. आणि टीबीचं, मला टीबीची नाही भीती वाटत, पण मला करोनाची वाटते. तर आता ह्याच्यातली गंमत बघा, कोरोनामुळे आतापर्यंत 30 मला वाटतं आय गेस 30 जानेवारीला आपल्याकडे पहिली केस सापडली आहे कोरोनाची. 30 जानेवारीला, येस, 30 जानेवारीला पहिली केस सापडली. 30 जानेवारीला पहिली केस सापडल्यानंतर आतापर्यंत आता 24 मार्चला लॉकडाऊन सुरू झाला. आज आपण आकडेवारी बघितली तर कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांची संख्या आपल्या देशामध्ये 1,07,000 क्रॉस झालेली आहे. ओके. त्यानंतर जर आपण एकूण डेथ बघितला, जस्ट व्हेरीफाईड डेथ जर बघितलं आपण, तर साधारणतः 3,300च्या आसपास डेथ आहेत. म्हणजे 30 जानेवारीला सुरू झालेली ही गोष्ट आज मे महिन्यामध्ये 3,300 डेथ आहेत. आणि आपण ट्युबरक्युलोसिसचं जर आपण एक बघितलं तर ट्युबरक्युलोसिसने वर्षाला आपल्या देशामध्ये जवळपास 4.5 लाख, टू बी व्हेरी प्रिसाइज 4,70,000 माणसं मरतात. म्हणजे महिन्याला 25 ते 30,000? हो, ही मरतात माणसं. हे एका महिन्याला आपल्याकडे हा डेथ रेट आहे. आपल्याकडे ऍक्सिडेंटल केसेस जर बघितल्या तर 1,51,000 माणसं ही दरवर्षी ही ऍक्सिडेंट, रोड ऍक्सिडेंट्स मध्ये मरतात. करेक्ट, बरोबर आहे, करेक्ट. हा डेटा मी सो मग रोड ऍक्सिडेंट मध्ये माणसं मरतात म्हणून इथून पुढे रोडने ट्रॅव्हल करणंच बंद करायचं? नाही, हे आपण नाही करू शकत. एक्झॅक्टली त्याच पद्धतीनं आपण कोविडकडे थोडा पॉझिटिव्ह वेने सुद्धा पाहिलं पाहिजे. कारण डेथ रेट जर बघितला तर तो हार्डली 3-3.5% आसपास आहे. पण मला एक सांगा, म्हणजे मी माझी ह्युमन सायकी सांगते, मला गाडीत जायची भीती वाटत नाही, मला ट्युबरक्युलोसिसची भीती वाटत नाही. जरी तुम्ही मला आता हा नंबर सांगितलाय 4.5 लाख, म्हणजे महिन्याला इथे 4 महिन्यात 3,000 लोक गेलेत, इथे तर महिन्याला 25-30 हजार लोक मरतात. पण मला तुम्ही एवढं सांगितलं तरी मला टीबीची भीती नाही वाटत.
त्याचं कारण काय मग? आय मीन, इज इट माय सायकॉलॉजी, का मला ते टीव्ही बघून वाचन करून काहीतरी अर्धवट मी वाचते म्हणून एम आय इल इन्फॉर्म? व्हॉट इज इट? म्हणजे काहीतरी माझं चुकतंय का मग, की मला किती वाटते कोविडची आणि टीबीची? आता तुम्ही मला एवढा गाडीचा डेटा, मला पण माहितीये मुंबईमध्ये रोज 7 ते 10 लोक आपल्या मुंबईतच रोज ऍक्सिडेंट किंवा रेल्वेज मध्ये जातात. मग त्याची का मला नाही ट्रेन मध्ये चढायची भीती वाटत, गाडीत चढायची, टीव्हीची पण बिलकुल वाटत नाही. पण करोनाची वाटते. आय बी ऑनेस्ट, मी खोटं नाही बोलणार तुमच्याशी. तरी जर 50-55 दिवस एकच गोष्ट आपल्या अवतीभोवती फिरायला लागली आणि त्यात गंमत कशी झालीये की आपल्याकडे एक नवीन युनिव्हर्सिटी आली आहे, दॅट इज कॉल्ड व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी. दॅट्स अ गुड वन. आणि या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर एक फार मोठं नॉलेज असतं आणि त्याच्यामध्ये त्याचं व्हेरिफिकेशन हे कधीच केलं जात नाही. त्या पद्धतीने होतं. आता काल परवाची गोष्ट, दुर्दैवी इन्सिडेन्सेस माझ्या मतदारसंघातल्या आहेत. मुंबईतून पोलिसांचा पास न घेता जाणाऱ्या 2 कार्सला ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये काही जणांचा ऍक्सिडेंटल डेथ झाली आहे पुन्हा. पोलिसांना चुकवण्याच्या प्रयत्नात, नाकाबंदीवर असणाऱ्या पोलिसांना चुकवण्याच्या प्रयत्नात. ही सगळी भीती कुठली आहे? सातत्याने मीडियामधून जे मला आढळतंय, माझ्या कानावर आढळतंय, माझ्या समोर आढळतंय, आणि कोरोना हे फार मोठं संकट आहे. यापेक्षा जर हो, हा एक आजार आहे, हा तुम्हाला होऊ शकतो, हा मला होऊ शकतो, तुम्हाला होऊ शकतो, हा कोणालाही होऊ शकतो. त्याचं जर वेळेवर निदान झालं तर त्यातून बरं होता येतं. म्हणजे मोर दॅन कोरोनाज डेथ, जर मला असं वाटतं की मीडियानी ही गोष्ट कोरोनातून बऱ्या होणाऱ्या पेशंट्सची जर संख्या हायलाइट करायला सुरुवात केली तर हाऊ आर हेल्थकेअर वर्कर्स आर ट्राईंग देअर लेवल बेस्ट आणि हा आजार बरा होऊ शकतो, हे आणखी पॉझिटिव्हली जर समोर आलं तर ती वाटणारी भीती कमी होईल. आणि त्याचबरोबर तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडलाय ना, की ही जी भीती वाटायला लागली ना, या भीतीमुळे त्या भीतीचा एक दुसरा पदर आहे, तो म्हणजे सोशल स्टिग्मा आहे. मग अरे, माझ्या आजूबाजूला जर कुणाला झाला तर ती सांगायचं नाही, ती लक्षणं लपवायची आणि अकारण तो आजार आणखी प्रोग्रेस होत जातो. हा, करेक्ट. त्या भीतीने लोक सांगत नाहीत. ट्रू. पण मला एक सांग, आता मी पण अर्धवट वाचत राहते. मी गमतीची स्टोरी तुम्हाला सांगते. आता तुम्ही डॉक्टर आहात म्हणून तुम्हाला आणखी फनी वाटेल. मला आठवतं जेव्हा मी प्रेग्नंट होते पहिल्यांदा, तेव्हा माझ्या गायनेकॉलॉजिस्टला मी विचारलं, माझी प्रेग्नन्सी कन्फर्म झाल्यावर, की मी आता काय वाचू, काय करू, काय नाही करू. ते पहिल्या मुलाची उत्सुकता वेगळीच असते. आणि त्यांनी मला सांगितलं, हे बघ, मी MD आहे, त्याच्यामुळे मी 8 वर्ष शिकलोय 12वी नंतर. ते शिकायला तू 8 महिन्यात 9 महिन्यात शिकू शकणार नाहीस. त्या भानगडीत पडू नकोस, काही वाचू नकोस. माझ्यावर विश्वास आहे ना, गप बस, मी सांगतो ते कर, आई आजी सांगतात ते कर आणि गप बस आणि मजेत राहा. इतक्या लाखो लोकांना मुलं होतात, तुलाच काय वेगळी धाड बनली? ओके, खरं आहे. आणि मी तोच विचार करत होते की मी पण तो अर्धवटपणा करते का, की थोडी इथली माहिती, मग ही वेबसाईट, मग हे इंस्टाग्रामवर फॉलो करा, ते फॉलो करा, मीडियात येतंय ते, म्हणजे न्यूज प्रिंट असेल, व्हॉट्सअप असेल, टेलिव्हिजन असेल, हे सगळं काहीतरी माझं अर्धवट नॉलेज होतंय का असं माझंच वाटतंय. सो इज इग्नरन्स ब्लिस, की मी, मग तुम्ही म्हणता ना की हात धुवा, सोशल डिस्टन्स, या 3 करा आणि सुप्रिया सुळे जगायला लागा. पण एम आय बिंग ओव्हर कॉन्फिडंट? मग मी कदाचित केअरलेस असू शकेन आणि माझ्यामुळे बाकीच्यांना हानी होईल. हे दोन्ही मुद्दे फार महत्वाचे मला वाटले. एक पहिला म्हणजे की हो, केअरलेस म्हणण्यापेक्षा विथ कॉशन आपण जगायला शिकायला पाहिजे. म्हणजे ही जी इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती म्हणजे पर्सनल हायजीन, सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, अर्ली डिटेक्शन ऑफ सिम्पटम्स, ही गोष्ट जर आपण एक लक्षात घेतली तरी सुरू करता येऊ शकते विथ कॉशन. आणि ही जर काळजी प्रत्येकानं घ्यायला सुरुवात केली, म्हणजे एक फार महत्वाची गोष्ट ना, हा असाही एक हे बाब येते की माझ्या आयुष्याची माझी जबाबदारी नाही का? म्हणजे मी चालू मिक्सरमध्ये हात नाही घालत ना. जर मी चालू मिक्सरमध्ये हात न घालण्या इतकी बुद्धिमत्ता माझ्याकडे आहे तर मी बाहेर फिरल्याने किंवा कशा प्रकारच्या वागण्याने माझ्या आयुष्याला धोका निर्माण होऊ शकतो हे सुद्धा मला समजलं पाहिजे. सो लेट्स गेट मच्युअर ऍज सिटीजन्स. कारण आपण उगाच आता 75 वर्ष स्वातंत्र्याची म्हणणार आहोत, आपल्या लोकशाहीची म्हणणार आहोत, हे होत असताना लेट्स बी मच्युअर सिटीजन्स ऑल्सो. आपण त्याचा सुद्धा एक विचार करून एक पुढे जाणं. आणि दुसरी फार महत्वाची गोष्ट तुम्ही नमूद केली ती म्हणजे की मग मी केअरलेस होईन का? कारण हे दोन्ही ट्रेंड खूप दिसत आहेत, हे खूप मोठे ट्रेंड दिसत आहेत. असं वाटतं की मी खूप ओव्हर कॉन्फिडेंट आहे का, खूप कॅज्युअल आहे का? मग असं वाटतं, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते, अँड आय एम रिअली हॅव्हिंग अ
कॉन्व्हर्सेशन. कारण खरंच मी तुम्हाला अमोल खरं सांगू, मी थकले नाही, त्रासले नाही. आय कॅनॉट टेल यू ऑनेस्टली व्हॉट आय एम फिलिंग. पण कदाचित आय एम फ्रस्ट्रेटेड मे बी, की मला असं वाटतंय की आपण करत नाहीये का ठीक, किंवा आपण शिकलेले आहोत, आपण जर लोकप्रतिनिधी आहोत तर आपण वी हॅव टू स्टँड बाय अँड लीड बाय एक्झाम्पल. तर आपण कुठेतरी, आपण म्हणजे मी कुठे कमी पडते का ह्याच्यात, किंवा माझा अभ्यास कमी पडते, माझी वागणूक कमी पडते. सरकार जे सांगतंय ते मी ऍब्सोल्यूट 100% फॉलो करते. पण माझं कॉन्ट्रीब्युशन काय, आता मी बघते पोलीस एवढे कष्ट करतायत, सगळे हेल्थ वर्कर, म्हणजे तुमची बायको, मी हॅट्स ऑफ टू हर, शी इज ऍब्सोल्युटली लिडिंग फ्रॉम द फ्रंट. तर ह्यांना आपण असिस्ट, किंवा आपण लोकप्रतिनिधी म्हणून काहीतरी केलं पाहिजे ना. तर व्हॉट विल बी द राईट थिंग. आपण दौरे सुरू केले तर आपल्यामुळे पसरेल, विच इज द रॉंग थिंग. मग आपण असं काय करू शकतो, लेट्स डू समथिंग यार. तर मी आताच्या काळात म्हणतो की ज्या पद्धतीने द वे यू हॅव शोड अ मॉडेल, की आयडियली लोकप्रतिनिधींनी या सगळ्या गोष्टी सांभाळून काय केलं पाहिजे. आय शुड कमेंट नॉट बिकॉज आय एम लाईव्ह विथ यू, पण ही गोष्ट नक्कीच फॉलो करता येण्यासारखी, की ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करताय, सातत्यानं आढावा घेताय, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. मला वाटतं लोकप्रतिनिधींचा रोल हा तिथे जास्त महत्वाचा येईल जिथे पॉलिसी मेकर्स, बीट स्टेट पॉलिसी, बीट सेंट्रल पॉलिसी, याच्यामधून एक क्लिअर लॉकडाऊन एक्झिट प्लॅन वर्क होईल. सो आय फील की ऍज आपण लोकप्रतिनिधी म्हणून हा एक्झिट प्लॅन, एक कॉन्क्रीट एक्झिट प्लॅन जो सगळ्यांसाठी वर्केबल असेल आणि सगळ्यांना समजू शकेल, अशा एक्झिट प्लॅनसाठी सातत्यानं मागणी करत राहणं, सातत्यानं त्याच्यासाठी आवाज उठवणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. जसं तुम्ही म्हणालात की आपण मतदारसंघात गेल्यानंतर, हो, मी परवा मतदारसंघात जाऊन येण्याचा प्रयत्न केला, आणि मी मतदारसंघात गेलेलो असताना अचानक मला फोन आला की माझ्या बिल्डिंग मधल्या बाजूच्या 2 बिल्डिंग सील झाल्यात, कारण तिथे टोटल 7 पेशंट्स हॅव बीन टेस्टेड पॉझिटिव्ह. सो इमिजिएटली हे आलं की टुमॉरो इफ आय एम पॉझिटिव्ह, मी आज मतदारसंघात फिरत असताना मी किती जणांना आणखी धोक्यात टाकू शकतो. त्यामुळे त्यावेळी मला परत आपण आलं पाहिजे. आणि जर तुम्ही जो एक एक्झाम्पल सेट करता आहात थ्रू व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, संपूर्ण प्रशासनाशी सातत्यानं संपर्कात राहून, ही एक महत्वाची गोष्ट आहे. आणि आपण लॉकडाऊन एक्झिट प्लॅन, अ क्लिअर लॉकडाऊन एक्झिट प्लॅन आत्ताही आपल्याकडे क्लिअर नाहीये. म्हणजे इव्हन आफ्टर 57 डेज आपल्याकडे अजूनही लॉकडाऊन एक्झिट प्लॅन हा क्लिअर नाहीये. कारण लॉकडाऊन हा एक्झिट प्लॅन सायंटिफिक असला पाहिजे, हा डॉक्टर ओरिएंटेड, हेल्थ ओरिएंटेड असला पाहिजे. म्हणजे व्हॉट इज द राईट डिरेक्शन. कारण का जग याच्यातून चाललंय. म्हणजे न्यूयॉर्कमध्ये तुम्ही बघताय काय झालंय, स्पेनमध्ये काय झालंय, सिंगापूरमध्ये लॉकडाऊन उघडला, स्पाइक झालं. त्यामुळे असे वेगळे वेगळे एक्झाम्पल्स आहेत. आणि तुम्ही बघता वेस्टर्न वर्ल्डमध्ये करोना इज रिॲक्टेड डिफरंटली, आपल्याकडे वेगळी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे ऍब्सोल्युटली वेर इन द डार्क. आणि मला असं कधीतरी वाटते युद्ध आहे, पण आपण हे अंधारात काहीतरी करत बसतोय. मग वेअर इज द लाईट, व्हॉट इज द सोल्युशन. काय एव्हरी प्रॉब्लेम हॅज अ सोल्युशन. वी हॅव टू फाइंड इट, वी हॅव टू फाईट इट, वी हॅव टू फाइंड इट, वी हॅव टू सर्व्हाइव्ह इट. तर व्हॉट शुड बी. आता तुम्ही म्हटलं मतदारसंघात, तेव्हा तुम्हाला भीती वाटली जेव्हा तुम्हाला वाटलं की ओ बापरे आपण पॉझिटिव्ह असलो तर? हो, डेफिनेटली. त्यावेळी तो कन्सर्न हा येतो की आपल्यामुळे इतर जणांना जेव्हा त्रास होईल त्याचं काय, ही एक वेगळा एक रिस्पॉन्स. मला व्यक्तिगत, जसं मी सुरुवातीला सांगितलं की आय हॅव ऍक्सेप्टेड इट. इट्स अ व्हेरी डिफिकल्ट थिंग टू ऍक्सेप्ट. पण पर्सनली जर मी म्हणेल की हो, आय हॅव ऍक्सेप्टेड इट. बिईंग अ डॉक्टर यू हॅव टू ऍक्सेप्ट इट. आज आपण जर ट्रीटिंग सगळे डॉक्टर्स बघितले, पोलीस जर बघितले, तर हे कोणत्या मानसिकतेने समोर आलेले असतील. दे आर फेसिंग इट एव्हरी डे. मग ते आपलेच बांधव आहेत, तर मग ती मानसिकता आपली का नाही? मग ते जी काळजी घेतात ती काळजी घेऊन आपण पुढे का जायचं नाही? सो मला वाटतं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे मी स्वतःला हे सांगू का की कोविड मला होऊ शकतो आणि इट्स फाईन, झाला तरी इट्स नॉट अ प्रॉब्लेम. आपण स्वतःवर लक्ष ठेवायचं, पुढचे 2-2.5 वर्ष घरातल्यांवर लक्ष ठेवायचं. सिम्पटम झाले की लगेच सांगायचं अँड इट इज फाईन, आय डोंट हॅव टू पॅनिक. परफेक्टली ताई, ही गोष्ट महत्वाची आणि ही करावी लागेल. हो, एवढं यू नीड नॉट टू बी पॅनिक. आणि जो तुम्ही लॉकडाऊन एक्झिट प्लॅन जो म्हणत होता, त्यासाठी तो निर्णय घेताना इट हॅज टू बी ऑन मेडिकल ग्राउंड ऍज वेल ऍज इट हॅज टू बी ऑन इकॉनॉमिकल ग्राउंड ऑल्सो. पण या दोन्हीचा बॅलन्स एका पॉइंट नंतर आपल्याला स्ट्राईक करावा लागेल. आणि तो बॅलन्स घेऊन, समजा कोमॉर्बिड, आता जर एक प्रमाण आपण बघितलं तर जिथे कोमॉर्बिड, एकूण डेथ जर बघितल्या, एक फार सिंपल गोष्ट आहे. मगाशी तुम्ही बोलताना बोललात की एक
इट वॉज व्हेरी व्हॅलिड पॉईंट की तुम्ही म्हणालात आपल्याकडे कोरोना हॅज बिहेव्ड इन अ डिफरंट वे. करेक्ट, असं म्हणजे तो data लेट्स करेक्ट आहे. तर ती एक अनालिसिस जर आपण मांडायचा प्रयत्न केला तर आपण बघा, पहिला जेव्हा लॉकडाऊन झाला 24 मार्चला, तेव्हा आपल्या देशामध्ये जवळपास 550 पेशंट्स होते. जेव्हा पहिला लॉकडाऊन संपला तेव्हा द पेशंट्स नंबर वॉज अबाउट 10,000. हो हो जेव्हा दुसरा लॉकडाऊन संपला तेव्हा पेशंट्स नंबर वॉज अप्रॉक्सिमेटली 30 to 35,000. ओके. आज जेव्हा 17 मेला लॉकडाऊन 4 सुरू झाला तेव्हा वी वेर अराउंड 85 to 90,000. तर 1,00,000च्या घरात आलोच ना आपण. करेक्ट. सो पेशंट्स आर इन्क्रीजिंग. याचा अर्थ लॉकडाऊनमुळे खूप कम्युनिटी स्प्रेड कंट्रोल करण्यात आलाय का, तर नाही. पण पॉझिटिव्ह साईड, याची एक मला कायम पॉझिटिव्ह साईड अशी वाटते, जे तुम्ही म्हणालात की याच्यावर एकदा विचार झाला पाहिजे की आपल्याकडे कोरोनाचा एवढा स्प्रेड झालेला आहे, पण होणाऱ्या डेथ ज्या आहेत त्या डेथचं एकूण प्रमाण जरी आपण बघितलं, आता याच्यावर काही जण म्हणतील अंडर रिपोर्टिंग केलं जातं, काही असू द्या, आक्षेप काही असू द्या, ओव्हरऑल डेथचं प्रमाण हे युरोपियन कंट्रीजच्या तुलनेत भारतात कमी आहे. अगदी इन्स्टिट्यूशनल डेथ सुद्धा आपण 3 ते 3.5% आसपास आहोत. मग याच्यामध्ये नेमकी कारण काय? इज इट आर एन्व्हायरमेंट विच हॅज प्लेड अ रोल, जे आधी एक सिद्धांत मांडण्यात आला होता, किंवा बीसीजीचं इम्युनायझेशन जे संपूर्ण भारतीयांचं झालं होतं. एन्व्हायरमेंट म्हणजे तुम्ही एन्व्हायरमेंटचा अर्थ काय तुम्ही म्हणताय? म्हणजे टेम्परेचर मध्ये फरक का काय, म्हणजे काय एन्व्हायरमेंट म्हणजे एक्झॅक्टली? दोन गोष्टी वाटतात ताई. एक म्हणजे टेम्परेचर मधला, युरोपियन कंट्रीज मधला आणि आपला टेम्परेचर मधला फरक, ही एक गोष्ट आहे. दुसरी महत्वाची एक गोष्ट आपल्याला जाणवते ती म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्या देशामध्ये कंजेस्टेड पॉप्युलेशन डेन्सिटी असलेल्या भागामध्ये खूप जास्त आहे, पण ग्रामीण भागामध्ये जिथे मोकळं वातावरण आहे, जिथे खुली हवा आहे, जिथे पॉप्युलेशन डेन्सिटी कमी आहे, अशा ठिकाणी प्रादुर्भाव नाही. सो आपली जी मूळ इकॉलॉजी आहे, इज इट हेल्पिंग दॅट? म्हणजे ती ही मूळ इकॉलॉजी आपल्याला मदत करते का? आपलं टेम्परेचर आपल्याला मदत करते का? तिसरी महत्वाची गोष्ट आहे की ज्या देशांमध्ये कोरोनाची डेथ रेट खूप मोठा आहे, इथे एजेड पॉप्युलेशन खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आज आपल्या देशाचं ऍव्हरेज एज जर बघितलं तर दॅट ऍव्हरेज एज इज व्हेरी लेस. त्यामुळे ही एक महत्वाचा फॅक्टर आहे. आणि बीसीजी इम्युनायझेशन जे आपल्याकडे सगळ्यांना करण्यात आलं होतं, ज्याच्या संदर्भात आता ससूनला पण रिसर्च सुरू झालेला आहे, तो हॅज दॅट बीसीजी प्लेड सम रोल, or Indians do have some innate immunity for this virus, or another possibility ही आहे की जे व्हायरसचे स्ट्रेन आहे त्यातला एखादा आपल्याकडे ज्या स्ट्रेनचा प्रादुर्भाव आहे, हा स्ट्रेन कमी विरुलंट आहे का, असंही असू. सो इफ या सगळ्या पॉसिबिलिटीचा जर एकदा विचार केला तर मग एक थोडक्यात बागुलबुवा जो तयार होतोय, म्हणजे कोरोनाच्या बागुलबुवाला घाबरायचं किती आणि त्याला भिडायचं किती. म्हणजे आय टेल यू वन इन्सिडन्स, एक इन्सिडन्स की माझी मुलगी आधी अंधाराला खूप घाबरायची. तर अंधाराला जोपर्यंत ती अंधारात जाऊन एखादी गोष्ट आणली नाही तोपर्यंत तिला अंधार, हे खूप लहान मुलांमध्ये आपल्याला बघायला मिळतं, अंधारात बागुलबुवा असतो. जेव्हा ते लहान मूल जातं आणि त्याला कळतं की तिथे बागुलबुवा नाहीये, तेव्हा ती गोष्ट सोपी पडते. आता कोरोनाच्या बाबतीत ही गोष्ट इतकी सरळ इम्प्लिमेंट नाही करता येणार, कारण तो बागुलबुवा आहे आणि त्याच्यामध्ये किती आपण हा लॉस सहन करू शकतो, हा मला वाटतं का खूप लिडरशिपचा एक फार महत्वाचा निर्णय असेल. द डिसिजन विच स्वीडन टोक फॉर हर्ड इम्युनिटी, त्या पद्धतीचा हा निर्णय कसा घेतला गेला. पण त्याच्या डेथ्स तर झाल्या ना स्वीडनमध्ये केवढ्या. येस, ते पण त्यांच्या टोटल डेथ ज्या होत्या त्या अगेन 3,200च्या आसपास डेथ आहेत स्वीडनमध्ये. अँड नाव स्वीडन इज कम्प्लिटली ओपन. करेक्ट. द डिसिजन इज व्हेरी टफ. आणि आता गंमत अशी की जो एक डिसिजन कम्युनिटी स्प्रेड झाला किंवा नाही हे कोणी सांगायचं, त्याच पद्धतीने दिस डिसिजन इज गोइंग टू बी डिफिकल्ट. पण येस, याच्यावर सोल्युशन आहे. आणि सोल्युशन मला अजूनही वाटतं की इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटी, सिटीजन्स रिस्पॉन्सिबिलिटी, आणि ऍट द सेम टाइम जे कोमॉर्बिड पेशंट्स आहेत, या कोमॉर्बिड पेशंट्ससाठी एक लागणार आहे पुढच्या काळामध्ये, ज्यांच्यामध्ये आपल्याला सिव्हिअर सिम्पटम्स दिसतात. ते एक इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून ठेवणं, हे आय फील दीज आर सम इम्पॉर्टंट पॉइंट्स. No, but just out of curiosity, this is, तुम्ही म्हणताय we have to coexist, we have to पुढच्या 2.5 वर्ष, आपण 2.5 वर्ष तर घरात नाही राहू शकत, तर या सगळ्या करू हे ते,
पण मनातली भीती कशी घालवायची? आय एम सेइंग दिस व्हेरी सिरियसली टू. ते भीत्या पाठी ब्रह्म राक्षस मला समजतं. मला टीव्ही बघून बातम्या बघून खरंच मनाला अशी ती न्यूज भेटी अरे बापरे असं होतं. पण तो अरे बापरे साठी काय केलं पाहिजे मग? का आपण ठरवायचं की आता बस झाला, आता अमोल कोल्हेनी मला खूप भीती दाखवली, आता मी नाही घाबरणार अमोलला आणि मी पण मी त्या रीतीने चालायला लागणार आणि हळूहळू आयुष्य जगायला लागणार. त्याला व्हेरी नाईस. म्हणजे आय ओनली हॅव टू हेल्प माय सेल्फ. येस ताई, या तुमच्या स्टेटमेंट मध्येच एक फार मोठं उत्तर दडलेलं आहे की लाईक कोरोनाने मला घाबरवलं, त्यांनी माझी पाठ भिंतीला लावली. नाऊ आय हॅव 2 ऑप्शन्स इन माय हँड. एक म्हणजे आता मी शस्त्र गाळून टाकायची आणि मी गपचूप बघत बसायचं वेन ही इज गोइंग टू अटॅक मी. अँड सेकंड थिंग इज की मी पुन्हा रिटॅलिएट करायचं, आय हॅव टू फाईट बॅक, टेक फाईट टू कोरोनाज ये. आणि ते करताना ऍटलीस्ट 50% चान्स ऑफ विनिंग इज देअर. त्यामुळे तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं आता ही भीती मनातून काढून एक सावध अप्रोच घेऊन, सावध अप्रोच. इट शुड नॉट बी अ केअरलेस अप्रोच. इट शुड बी अ केअरफुल अप्रोच टू डील विथ कोरोना. मग तो गव्हर्नमेंटच्या पातळीवर नाही. मग तुम्ही आम्हाला सांगा ना की सुप्रिया सुळे तुम्ही घराच्या बाहेर जाणार असला तर ह्या 5 गोष्टी केल्याच पाहिजेत. आणि तर त्या काय असतील? समजा आता मला उद्या असं नाही पण लॉकडाऊन कधीतरी संपेल, तर मग माझ्यासारख्या व्यक्तीने काय करावं? किंवा माझी मुलं कॉलेजला जातील, नवरा ऑफिसला जाईल, मी मतदारसंघात, एक फॅमिली म्हणून सुळे फॅमिलीला तुम्ही काय गोष्टी आम्हाला करायला सांगा? कारण का मी वेगळ्या कॉलेज परफेक्टली ताई. यामध्ये पुन्हा पर्सनल हायजीनचा जो विषय, सातत्यानं हात धुण्याचा जो विषय आहे, त्यानंतर मास्कच्या वापराचा जो विषय आहे, सॅनिटायझरचं एवढं अवडंबर आपण खूप मोठ्या प्रमाणावर नाही करू शकत कारण साबण इज ऑल्सो इक्वली इफेक्टिव्ह. त्यामुळे साबणाने वास लागतच, सॅनिटायझरचा वास हातातला राहतो, मला ते आवडत पण नाही. तर नुसते साधे पाण्याने आणि साध्या साबणाने हात धुतले तर चालेल का? मी परफेक्टली ताई. फक्त दॅट शुड कंटिन्यू फॉर ऍटलीस्ट 20 seconds. दॅट इज इम्पॉर्टंट. सॅनिटायझर्स आर नॉट फुल्ली रिक्वायर्ड. फक्त साबण आणि पाण्याने हात धुतले तरी चालणार आहेत. फक्त ते 20 बास आहेत. कारण फक्त ते जे हात धुणं आहे ते 20 सेकंदाच्या पलीकडे चाललं पाहिजे. दॅट इज इम्पॉर्टंट. कारण त्याच्या कोरोना व्हायरसचा जो वरचा लेअर, जो फॅटी ऍसिडचा जो लेअर आहे, तो डिझॉल्व्ह होण्यासाठी साधारणतः ते 20 ते 25 सेकंद हात धुतले गेले पाहिजे. दॅट इज मोर दॅन सफिशियंट. तिसरी एक फार महत्वाची आणि इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती म्हणजे मास्कचा यूज. मला वाटतं की झेक रिपब्लिकने याच्या संदर्भातले काही व्हिडिओज मध्यंतरी पब्लिश केले होते. तर कोरोनाचा जो स्प्रेड आहे, कोरोनाचा जो विषाणू आहे, तो साईजने थोडा मोठा आहे. सो तो ड्रॉपलेट मध्ये अनेक वेळा हे करतो. तो एरोसोल त्याचा बनत नाहीये. एरोसोल त्याचा जो बनतो तो फक्त कोणी समोरचा शिंकला किंवा खोकला तरच बनतो. त्यामुळे जर आपण मास्कचा वापर प्रॉपरली करायला सुरुवात केली तर मास्कचा वापर करताना आपल्याकडून इन्फेक्शन होणार नाही. म्हणजे ज्याला कुणाला बाधा असेल त्याच्याकडून इन्फेक्शन होणार, ही एक महत्वाची गोष्ट आहे. ऍट द सेम टाइम आपण श्वास घेत असताना ते ड्रॉपलेट्स थेट आपल्याकडे येणार नाहीत. हा एक दुसरा फार महत्वाचा मुद्दा आहे. सो या 2 महत्वाच्या गोष्टी. तिसरी गोष्ट जी आपल्याला पुढच्या काही काळामध्ये सोशल डिस्टन्सिंगची पाळावी लागेल. हो नक्कीच. आपल्याला उद्या लोकल ट्रेन जेव्हा सुरू होतील, जेव्हा आपण मुंबई विषयी बोलतो, तर दॅट इज अ बिट डिफिकल्ट थिंग सोशल डिस्टन्सिंग पाळणं. पण त्यातही जेवढं शक्य असेल, मी खरं तर तुम्हाला प्रश्न विचारणार आहे की व्हॉट शुड बी द फ्युचर पॉलिसीज. सो आय कम टू दॅट. आणि थोडस माझी एअर क्लिअर करायची माझ्याच मनातली. कारण का मी तुम्हाला सांगू, 60 दिवस भीती 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 बास ना. आता भीती किती घाबरून बसणार यार, यु नो. आणि विथ कॉपरेशन विथ द गव्हर्नमेंट. आणि मी तुम्हाला खरं सांगू, मला त्या पोलिसांची काळजी वाटते. चला 60 दिवस आपण सगळे घरातून करतोय, जरी आपण झूम कॉल करत असू, तुम्ही मतदारसंघात जाता, मी जाते, लिमिटमध्ये जातो, पण तरी आपण झूम कॉल्सवरनं जिल्हा परिषद असेल, आपले कॉर्पोरेशन असेल, सगळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतो. पण 24/7 तो पोलिसवाला रस्त्यावर जो उभा असतो, आता 7 ते 7 बंदी आहे, कामावर जरी गेला तर तरी त्या पोलिसाला पण ब्रेक द्या ना तुम्ही. व्हॉट नॉनसेन्स इज दिस? आपण कधी ओनरशिप घेणार त्याची अमोल? म्हणजे मी जर नीट वागले तर कदाचित त्या पोलिसवाल्याला 2 तास त्याच्या पोरांबरोबर घरी राहता येईल, जर मी जबाबदारीने वागले तर. परफेक्टली ताई. मला तेच वाटतं की ही कशाला त्यांनी माझ्यावर वापरायला पाहिजे? मी परदेशात जाते ना, मला पोलिसची व्यवस्थित भीती वाटते, कारण का मला माहिती तो आतच टाकेल. तर जर ती सुप्रिया सुळे व्यवस्थित परदेशात वागू शकते तर ती ह्याच देशात
व्यवस्थित जबाबदार प्रत्येक आपण लोकप्रतिनिधी का नाही वागू शकत? हिंमत आहे का न्यूयॉर्क मध्ये जाऊन हुज्जत घालायची पोलिसला? सांगा मला, आहे का हिंमत तुमच्या? परफेक्ट. यालाच आपण स्वयंशिस्त हा एक शब्द म्हणू शकतो की, आणि तुम्ही जे एका कॅम्पेनचा जो उल्लेख केला होता, म्हणजे या स्वयंशिस्तीचेच हे सगळे भाग आहेत. प्रशासनाला मिळणारं सहकार्य ही एक गोष्ट आहे, गव्हर्नमेंटचे रूल्स फॉलो करणं ही दुसरी गोष्ट आहे, पर्सनल हायजीन पाळणं तिसरी गोष्ट आहे, आणि तुम्ही एक कॅम्पेन जे सुरू करायचं म्हणाला होता, दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कॅम्पेन, आणि दॅट इज अँटी स्पिटिंग कॅम्पेन. मला सांगा, तुम्ही तुमच्या घरात थुंकता का लिव्हिंग रूम मध्ये? डेफिनेटली नोबडी डज दॅट. मग nobody does that, so why should you spit on, why should you spit, period is my question. माझं म्हणणं आहे की प्रत्येक वेळेस सगळं म्हणजे प्रशासनाने आपल्याला गेलेच पाहिजे, पण आपण सिटीजन म्हणून आपली काय जबाबदारी आहे का नाही अमोल? Campaign will yield good fruits. नाही, तुम्हीच मला खरं सांगा की सरकार नियम कायदे करते. आता तुम्ही शाळेत जेव्हा जाता तेव्हा शाळेच्या नियम कायद्याने वागताच की नाही? मग आपण समाज म्हणून आपण कधी ओनरशिप घेणार? आपण दोघं आपली ओनरशिप का नाही घेऊ शकत की अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे जेव्हा बाहेर जाणार आहेत तेव्हा आम्ही प्रयत्न करू की आम्ही कुणाला इन्फेक्ट करणार नाही, आम्ही दिलेल्या चौकटीत सरकार म्हणतं तसं वागू. व्हाय कांट वी टेक ओनरशिप ऑफ आवर ओन ऍक्शन्स? एक्झॅक्टली ताई, जर ही ओनरशिप घेतली तर आपण जे म्हणतो ना को एक्झिस्टिंग विथ कोविड, ही गोष्ट फार सरळ आणि सोपी होऊन जाईल इफ वी स्टार्ट टेकिंग दिस ओनरशिप. हे एक डॉक्टर अमोल कोल्हे म्हणतात, डॉक्टर. जे डेफिनेटली डॉक्टर अमोल कोल्हे हे म्हणतील, ऍक्टर अमोल कोल्हे हे म्हणतील, आणि लोकप्रतिनिधी अमोल कोल्हे सुद्धा हेच म्हणतील की जर आपण एक जबाबदार नागरिक म्हणून आपली जबाबदारी प्रत्येकानं पार पाडायचं जर ठरवलं तर पुढचा हा काळ, मग कोविड पुढची 5 वर्ष राहू, 10 वर्ष राहू, 5 दिवस राहू, त्याने काहीही फरक पडणार नाहीये. लाईक सडनली मला असं कॉन्फिडंट वाटायला लागलं की आय थिंक Yes, we can do it, and we have to do it. Everybody in our country, if everybody decides कि yes, from tomorrow or from today, I'll make a difference, आणि I'll follow all these rules, आणि त्या पद्धतीने मी पुढे जाईन, तर ही गोष्ट नक्कीच शक्य आहे. कल करे सो आज कल, आज करे सो अब. अमोल, व्हेरी ट्रू. आपण दोघं पूल ना पुलाची बघ, लेट्स स्टॉप, एव्हरी ड्रॉप काउंट्स. तर तुम्ही आणि मी आजपासून हे करायचं की हे आपण दोघं करणार आहोत, आणि आपल्याला जितके आपल्याला एवढे लोक भेटतात, आता तुमचं एवढं मोठं फॉलोईंग आहे का नाही तुमच्या सगळ्या छत्रपती तुम्ही संभाजी महाराजांनी सांगा की आता हे सगळं एवढेच शूरवीर तुम्ही आबांची आहात ना लाडकी. मी तर तुम्हाला रोज भेटण्यासारखं सिरियल बघते, त्याच्यावर मला वाटते अरे हा अमोल कोल्हे मी मगापासून बघते, ह्याला नाही मी ओळखतो, टीव्ही वाला मला जास्त. ट्रूथ आहे, डेफिनेटली. लेट्स डू समथिंग यार, कारण का खरंच सगळेच असे अस्वस्थ झाले. तो प्रत्येकाला असं वाटतंय थोडस कामाला जावं. म्हणजे आता नेटफ्लिक्सची पण गंमत गेली. तुम्ही काय बघताय का नेटफ्लिक्सवर? नेटफ्लिक्सवर ताई हो, काही सिरीज बघितल्या, पण इव्हेंच्युअली त्याचं जे नाविन्य, त्याची जी गंमत होती ती पुढच्या काळात संपत गेली. हो, त्याचा ग्लॅमरच निघून गेलाय त्या बिचाऱ्या नेटफ्लिक्सचा आता. हो, म्हणजे आय ट्राय टू, आय वॉच क्वीन नावाची एक वेब सिरीज बघितली, स्पेशल ऑप्सची वेब सिरीज मला आवडली. आणि क्वीन बघताना मला खूप महत्वाची गोष्ट अशी जाणवली की या पद्धतीचं डॉक्युमेंटेशन विशेषतः महाराष्ट्रातल्या राजकीय व्यक्तींचं, राजकीय निर्णयांचं सुद्धा झालं पाहिजे, कारण देशाच्या राजकारणाला एक वेगळी दिशा दाखवण्याचं काम आतापर्यंत महाराष्ट्रानं केलंय. तर महाराष्ट्राच्या राजकीय विचारांचं आणि व्यक्तींचं अशा पद्धतीनं काहीतरी डॉक्युमेंटेशन हे व्हायला पाहिजे, अशी कल्पना ते बघता बघता सुचली. बेसिकली ताई याच्यामध्ये आता पुढच्या काळामध्ये एंटरटेनमेंट इंडस्ट्री इज गोइंग टू सफर अ लॉट. थिएटर्स पण आता उघड. परवा एक इंटरव्ह्यू पाहत होते, ते ह्याचे मालक आहेत ना आयनॉक्स आणि ह्याचे, ते टीव्हीवर चालला होता. कारण का तुम्ही पहिले बंद झाला एंटरटेनमेंट इंडस्ट्री आणि लास्ट तुम्ही उघडला. करेक्ट आहे.
रियालिटी. करेक्ट. करेक्ट. त्यामध्ये कॉर्पोरेट्स आर डिफरंट, पण आता अगदी आपलं सिम्पल जर बघितलं, तमाशा कलावंतांची जर परिस्थिती बघितली, म्हणजे आय शुड थँक यू ऑन बिहाफ ऑफ ऑल ऑफ देम की राष्ट्रवादी वेलफेअर फंडाच्या माध्यमातून यातल्या अनेक कलावंतांना आपण थेट मदत केली. पण एक महत्वाचा मुद्दा असा आहे की पुढचे वर्षभर त्यांचं जे सगळ्या जत्रा चालणार होत्या त्या जत्रा सगळ्या कॅन्सल झाल्या लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे. तर तिथे सगळे खूप लोक राहतात, माझ्याकडेही राहतात खूप लोक. हो, त्या सगळ्या तमाशा कलावंतांचा जो एक प्रश्न आहे तो डेफिनेटली पुढच्या काळामध्ये, म्हणजे कॉर्पोरेट्स कॅन हॅव देअर व्हॉइस, बट दीज स्मॉल एलिमेंट्स यांचा सुद्धा विचार एंटरटेनमेंट इंडस्ट्री म्हणून पुढच्या काळात करायला पाहिजे. ताई, आय वुड लाईक टू आस्क यू वन क्वेश्चन. म्हणजे कसं की आय एम रिअली क्युरियस अबाउट दिस. म्हणजे जर आपण साहेबांचं जर बघितलं, एकूण आतापर्यंतची कारकीर्द बघितली, तर साहेबांकडे नॉर्मल पॉलिटिशियन म्हणून बघण्यापेक्षा वी कॅन लुक ॲट हिम ॲज अ पॉलिसी मेकर, ज्यांचे अनेक निर्णय खूप पुढचे हे होते. सो आत्ताच्या काळामध्ये ही जी पॉप्युलेशन डेन्सिटी आपण म्हणतो, ज्या सिटीज सफर होत आहेत, तर या पद्धतीनं महाराष्ट्राची पुढची वाटचाल कशा पद्धतीनं असली पाहिजे, पुढच्या 20-25 वर्षांचं प्लॅनिंग कशा पद्धतीनं असलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं, या कोविडच्या बाबतीत ज्या काही गोष्टी सरफेस झाल्यात त्याच्या बॅकग्राऊंडवर? मी तुम्हाला खरं सांगू, आताची जी परिस्थिती ह्या सगळ्यामध्ये दोन गोष्टी मला सातत्याने वाटतात. एक तर योगायोगाने 10 तारखेला 10 जूनला आपल्या पक्षाचा वर्धापन दिने, त्याच्यामुळे मला असं वाटतं की दरवर्षी आपण कुठला तरी एक कार्यक्रम, दादाचा वाढदिवस, साहेबांचा वाढदिवस, असं एक काहीतरी कंटिन्युटी, आपण एक काहीतरी सोशल कॉज घेतो. मला असं वाटतं ह्यावेळेस मेडिकल शिवाय दुसरा कुठला विषयच नाही. क्लिअरली आपल्याला काहीतरी एक मेडिकलचं विजन महाराष्ट्राचं, ऍक्सेसिबल गुड मेडिकल हेल्प टू ऑल. म्हणजे तुमच्याही लोकसभा इन आयसोलेशन आपण दोघं ऍब्सोल्यूट रोज ज्याच्यात उठतो बसतो त्याचा चर्चा करूया. आपल्या दोघांच्या सगळ्या मतदारसंघात PHCs आहेत, ऍक्सेस आहे, आपले सगळ्या ज्या डिलिव्हरीज आहेत त्या आपल्याकडे इन्स्टिट्यूशनलाइज आहेत. तर तो आपल्याकडे आपल्या जिल्ह्यात हा इश्यू नाही, पण पॅन इंडिया काही तशी परिस्थिती नाहीये ना मग, किंवा 100% इम्युनायझेशन प्रोग्राम आता केंद्र सरकारने पण चाललाय. आपण दोघं दिल्लीत अनेक वेळा त्याची चर्चाही आपण पार्लमेंटमध्ये केली आहे. पण व्हॉट इज द नेक्स्ट लेवल ऑफ हेल्थ केअर? आणि फक्त आपल्यासाठी हेल्थ केअर नाही, हेल्थकेअर वर्कर्सचं काय एक असावं, त्यांचं ट्रेनिंग असावं, त्याचं एक, आणि त्यांची सेफ्टी सिक्युरिटी, तो एक भाग. हॉस्पिटल इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे नुसतं CT स्कॅन मशीन ठेवून प्रश्न नाही हो सुटत, तिथे टेक्निशियन नसतो, उपयोग काय त्या मशीन. आणि त्याचबरोबर ऍक्च्युली खरंच कुठल्या गोष्टी रिक्वायर्ड आहेत आणि काय नाही, या 3 गोष्टीत आपल्याला, मला असं वाटतं, हेल्थकेअर डिवाइड करायला लागेल. म्हणजे आपण ज्यांना हेल्थकेअरची गरज आहे, म्हणजे आम्ही, तुम्ही, डॉक्टर, आणि मध्ये त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर, त्याची कुठेतरी एक सांगड अफोर्डेबल लेवल ही घातली पाहिजे. आय एम नॉट, म्हणजे ज्यांना प्रायव्हेटमध्ये जायचं ऍब्सोल्युटली, दॅट इज क्लिअर. पण मला असं वाटतं KEM असेल, ससून असेल, अशा किती तिथे रिलेंटसली तुमच्यासारखे लोक जिथे डॉक्टर शिकले, तो हे इन्फ्रास्ट्रक्चर आपण नेक्स्ट लेवलला जायचा, हा 5 वर्षाचा प्लॅन नाही का करू शकत? हे मी ऍब्सोल्युटली प्रांजळपणे तुम्हाला विचारते. एक लोकप्रतिनिधी एका डॉक्टर/ लोकप्रतिनिधीला प्रश्न विचारतो, तो कॅन वी हॅव अ प्लॅन, की कॅन वी प्रॉमिस टू आवर सेल्फ? म्हणजे मी स्वतःला गिल्टी समजते त्याच्यात, की अमोल, अनेक दिवस मी स्वतः बचत गट असेल, महिला सबलीकरण असेल, या सगळ्यांमध्ये आपण पाण्याचा, आपण दोघं अनेक वेळा आपल्या मतदारसंघात रिव्ह्यू घेतो, शेतीचा घेतो, नोकरीचा घेतो, स्किलचा घेतो, पण हेल्थवर मी तरी कबूल करते की जेवढं लक्ष मी द्यायला पाहिजे होतं तेवढं माझ्याकडून नाही दिलं गेलेलं. तर पुढच्या 5 वर्षात मी एक स्वतःला एक कमिटमेंट करू शकते का, की महाराष्ट्र राज्यातले हॉस्पिटल्समध्ये या 5 गोष्टी आम्ही देऊ. मग त्या 5 गोष्टी काय असू शकतील, ह्या तुमच्यासारख्या टेक्निकल लोकांनी आम्हाला सांगाव्या, ज्या कदाचित त्याला सगळ्यालाच पैसे लागत नाहीत तो आयुष्यात. अशा काही गोष्टी आपण करू शकतो काय, विजन फॉर 5 years, 10 years and 20. ग्रेट. इट विल बी अ ग्रेट इनिशिएटिव्ह. म्हणजे आता आपण, जसं तुम्ही आता मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटल्सची जी नावं घेतली, या पद्धतीने आता पुण्याच्या, बेसिकली या कोविडच्या साथीमध्ये पुण्याला जे काही एकूण पब्लिक हेल्थच्या बाबतीमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये, नंतर पुणे प्रशासनानं फार सुंदर काम केलं, पण सुरुवातीच्या काळामध्ये जी टीका सहन करावी लागली ती पाहता पुणे महानगरपालिकेच्या अशा पद्धतीने काही हॉस्पिटल्स असायला हवेत का, किंवा काही निर्णय जे आधी घेण्यात आले होते की जिल्ह्याच्या ठिकाणी एकच जे
गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असायला पाहिजे. आता सुदैवानं बारामतीमध्ये एक मेडिकल कॉलेज निघतं. याच पद्धतीने उत्तर पुणे जिल्ह्यासाठी आपल्याला काही करता येईल का, सो दॅट पब्लिक हेल्थ फॅसिलिटी ही आपल्याला जितकी मोठी करता येईल. आय फील हा तुमचा जो विचार आहे दॅट विल यील्ड व्हेरी गुड फ्रुट्स इन फ्युचर. हा, कॅन वी हॅव अ प्लॅन? मग ऍटलीस्ट वी शुड प्रॉमिस टू अवर सेल्स की म्हणजे 10 जून एक पक्षाच्या वतीने आपलं काम, एक लोकप्रतिनिधी म्हणून आपलं काम, आणि लोकप्रतिनिधीची काही सामाजिक बांधिलकी असते की नाही, डोंट वी ओ इट ऍज सिटीजन्स ऑल्सो. आणि मी नेहमी बघते, जर लोकांपर्यंत आपण गेलो आणि काहीतरी चांगलं काम केलं तर लोक मदतीला स्वतःहून येतात. त्यांना फक्त क्रेडिबल हवं असतं, त्यांना असं वाटत असतं आम्ही मदत करू, पण त्याच्यात तुम्ही काहीतरी आम्हाला ठोस काहीतरी करून दाखवा, मग लोक तुमच्यावर उभे राहतात. अमोल, तर का नाही आपणच दोघं कमिट करूया की पुढच्या 1 महिन्याभरात आपणच, माननीय मुख्यमंत्री ते आपले आहेत म्हणून असं नाही, पण राज्याच्या तुमचा माझा काही आहे की नाही, या मातीतून आपण जन्माला आलो, इट इज पे बॅक टाइम अमोल. तर वाय डोंट वी कमिट टुडे टू इच अदर की पुढच्या 5 वर्षाचा एक चांगला हेल्थ केअर प्रॅक्टिकल प्लॅन आपण एक्सपर्ट्सला घेऊन पुढच्या 10 तारखेला योगायोगाने आपला पक्षाचा वर्धापन दिन आहे त्या दिवशी, आणि त्याच्या पुढे 6 महिन्यात अबव्ह पॉलिटिक्स, ऍब्सोल्युटली नो पॉलिटिक्स इन दिस इज ऍब्सोल्युटली अबव्ह पॉलिटिक्स. इलेक्शन झाली, सगळं झालं, कम ऑन नाउ लेट्स गेट इन ऍब्सोल्युट फोकस्ड वर्क. आता राजकारण वगैरे नाही करायचं, तर ते परत 24 मध्ये करूच आपण दोघं. काय ग्रेट ताई, दिस इज अ व्हेरी नाईस इनिशिएटिव्ह. म्हणजे आय रिअली थँक्यू फॉर दॅट. कारण आपल्याकडे पुढचा एक प्रश्न आता उन्हाळ्यात जो समोर येईल तो स्नेक बाईट्सचा एक प्रश्न सुरू होईल. कारण रात्रीच्या वेळी कृषी पंपांना वीज असते आणि नेमके त्यावेळी जनावरं बाहेर निघतात आणि सर्पदंशाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतं. माझ्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये डॉक्टर सदानंद राऊत म्हणून आहेत. ही हॅज डन अ फॅब्युलस जॉब फॉर स्नेक बाईट पेशंट्स. आणि त्यांनी आपल्या जिल्हा रुग्णालयाच्या किंवा पीएचसीच्या डॉक्टर्सना ट्रेन करण्याची सुद्धा तयारी दाखवलेली आहे. सो स्नेक बाईट असेल किंवा जसं तुम्ही म्हणालात त्या पद्धतीनं मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थ केअर असेल, सेफ डिलिव्हरी प्रॅक्टिसेस असतील, या दृष्टीने एक प्लॅन आपण डेफिनेटली रेडी करू. अँड ऍज यू सेड, अमोल, हा बोल नाव आहे Yeah. नाव हा आता ऐकू. फाईन. आणि हा प्लॅन रेडी करून तो पुढच्या 5 वर्षांसाठीचं जर पब्लिक हेल्थच्या दृष्टीनं एक विजन जर रेडी केलं तर आय फील हा एक फार महत्वाचा आणि मोलाचा टप्पा असेल. गुड. पण आता मगाशी तुम्ही मला सांगितलं टीबीचे जास्त लोकांची, ज्याची मला भीती नाही वाटत. आय एम अगेन रिएटरेटिंग, कशाची तरी भीती नाही वाटत, थँक गॉड. तर अगदीच मला तो बागुलबुवा झाला. असं वाटतं की मग टीबी साठी पण, जर टीबी हॅज सो मेनी डेथ्स, मग टीबी साठी काय आपण एक फोकस प्रोग्राम करू शकतो का? किंवा तुम्ही म्हणलं तसं मीन्स या सगळ्या कंपार्टमेंट, जर करोना इज नॉट द टॉप स्टार इन दिस, मग आपण करोनाच्या मागे धावूच या, पण त्याबरोबर बाकीचीही जी आजारपण आहेत त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतंय का? काम आपण केलंय का? आधीपेक्षा इम्प्रूव्हमेंट आहे हे मलाही मान्य करते, पण ते शून्यावर आणणं आपली नैतिक जबाबदारी नाही का? सॉरी ताई, मला थोडस मध्ये डिस्कनेक्ट झालं क्वेश्चन. नाही, तुम्ही म्हणला मगाशी की टीबीच्या जास्ती केसेस आहेत आपल्या देशात आणि राज्यात, तर तसं असलं तर आपण टीबीची हे वाय आर वी नॉट हँडलिंग इट टू दॅट लेवल? मग की आपली नैतिक जबाबदारी नाही आहे का टीबी महाराष्ट्रात आणि देशात शून्यावर आणणं? डेफिनेटली ताई, या सगळ्या गोष्टींसाठी जो आता RNTCP प्रोग्राम जो सुरू आहे की रिवाइज नॅशनल ट्युबरक्युलोसिस प्रोग्रामच्या माध्यमातून या गोष्टी अजूनही सुरू आहेत, याचं नेमकं किती इम्प्लिमेंटेशन होतंय? कारण एव्हरी डिसीज कम्स अप विथ अ न्यू चॅलेंज. जसं आता ट्युबरक्युलोसिसचं एक कंट्रोल जो आलेला होता तो HIV आल्यानंतर ट्युबरक्युलोसिस मध्ये फार मोठ्या प्रमाणावर पुन्हा एक वाढ झाली आणि त्यातही मल्टी ड्रग रेझिस्टंट ट्युबरक्युलोसिस मध्ये वाढ झाली. सो जे तुम्ही एक बेसलाईन जी म्हणाला ती सगळ्यात महत्वाची मला वाटते, ती म्हणजे पब्लिक हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर. पब्लिक हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर जर हे आपण वाढवत गेलो तर या पद्धतीने या सगळ्या गोष्टी आपण इम्प्लिमेंट करू शकू. जसं ओरिसाचं एक एक्झाम्पल होतं ताई, की ओरिसामध्ये मलेरियाचा प्रादुर्भाव, मलेरियाच्या डेथ्स ओरिसा राज्यामध्ये खूप जास्त होत्या आणि या सगळ्या महिन्यांमध्ये ओरिसामध्ये अँटी मलेरियल ह्या सगळ्या मेजर्स हे खूप प्राधान्याने घेतली जायची.
आता हे पुढच्या काळात बघणं महत्वाचं आहे. जो तुम्ही एक महत्वाचा मुद्दा हायलाइट केला की आता हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर जे अँटी मलेरियल ऍक्टिव्हिटीज करत होतं, ओरिसा मधलं बोलतोय मी, पण या सगळ्या लोक आता कोविडच्या मागे होते. आणि आता जेव्हा पावसाळा येईल, पुन्हा पाणी साचेल, पुन्हा पाणथळीच्या जागा ओरिसातल्या ज्या आहेत तिथे डासांची उत्पत्ती सुरू होईल, तेव्हा काय होईल या सगळ्या गोष्टी पुन्हा पाहण्यासारख्या आहेत आणि याच्यावर विचार करण्यासारखा आहे. सो याच्यावरचं पुन्हा बेसलाईन उत्तर तेच वाटतं की यू हॅव टू स्ट्रेंथन युअर पब्लिक हेल्थ सिस्टम, युअर पब्लिक हेल्थ फॅसिलिटी. ती जशी स्ट्रेंथन होत जाईल आणि जे व्हॉट यू पॉइंटेड आउट व्हेरी परफेक्टली, it is not only medical personnel, it is not only equipment, and then it is not only policy. It has to be all these three things together. And हे public इम्प्लिमेंट झालं तर इट विल हेल्प. पब्लिक पार्टिसिपेशन यार, मी थुंकले तर तुम्ही काय करणार? आय मीन True. आपण का नाही असू शकत की महाराष्ट्रात आज नंतर कोणी थुंकणार नाही? तो दादानी गुटखा बंद केलाय, खरंच आपलं भाग्य. पण गुटखा मिळतो हे तुम्हालाही माहितीये आणि मलाही माहितीये. दीज आर ऑल, म्हणजे पान खा ना, पण थुंकता कशाला? मला पण पान खायला आवडतं, पण आय थिंक अशा गोष्टी काहीतरी वी हॅव टू डू समथिंग यार. कम ऑन अमोल, लेट्स डू इट. डेफिनेटली ताई, आय एम गेम फॉर इट. आणि यासाठीचा कॅम्पेन आपण सुरू करू. एका माणसाने तुम्हाला प्रश्न विचारलाय जो मला डिस्ट्रॅक्ट करत होता की आता हे झालं तर स्वाईन फ्लू येईल तर तुम्ही काय करणार? इज अ व्हॅलिड पॉइंट अमोल. आता काय करायचं मग कोरोना, टीबी, स्वाईन फ्लू, हो बापरे, व्हॉट नेक्स्ट? त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी येतच राहणार आहे. स्वाईन फ्लू येणार आहे, मागे जसा बर्ड फ्लू येऊन गेला होता, आता पुन्हा जे नॉर्मल व्हायरल इन्फेक्शन्स आहेत हे व्हायरल इन्फेक्शन सुरू होणार आहे. सो आय पर्सनली फील लेट्स कम आउट, लेट्स फेस दिस विथ अ कॉशियस अप्रोच. आणि हे करत असताना लेट्स को एक्झिस्ट विथ कोविड. को एक्झिस्टिंग विथ कोविड विथ अटमोस्ट केअर ही एक महत्वाची मुद्दा आहे. पण म्हणजे स्ट्रॉंगली आपण ते फेस करायचं. आता त्याच्या मागे लपायचं, कशाच्या मागे लपायचं नाही. लर्न टू को एक्झिस्ट. तुम्ही सांगितलेल्या गोष्टी ऐकायच्या आणि कामाला लागायचं असं तुम्ही म्हणताय मला. ट्रूथ आहे, आपल्याला कामाला लागायलाच लागेल. कारण एस्पेशली हातावर पोट असणारा जो एक वर्ग आहे, किंवा आतापर्यंत पहिले सुरुवातीच्या काळामध्ये ना एक जो मिडल क्लास जो एक हा आहे, मिडल क्लास जे भरडला गेला याच्याकडे खूप कमी लक्ष दिलं गेलं गेल्या 60 दिवसांमध्ये. पण त्यांचे सुद्धा ईएमआय भरणं आहे. आता अनेक शाळांनी मुलांना शाळेची फी भरायला हे पाठवले, नोटिसेस पाठवायला सुरुवात केलेली. सो दीज पीपल आर ऑल्सो विलिंग टू वर्क नाऊ, की आता आम्हाला काम करायला सुरुवात करणं गरजेचं आहे. ही गोष्ट आहे. 60 दिवस झालेले आहेत आणि आता आपण हे फेस करायला पाहिजे. हळूहळू कामाला सुरुवात केली पाहिजे. काळजी डेफिनेटली घेतली पाहिजे, पण ही काळजी घेऊन कामाला आता सुरुवात केली पाहिजे. इनफ इज इनफ. आपण असंच हातावर हात देऊन किती दिवस बसणार आहोत, ही एक महत्वाचा विचार आपण प्रत्येकाने स्वतःला प्रश्न विचारायला लागेल. अमोल, आज दुपारी मी बातम्या चेक करत होते तेव्हा एका चॅनलवर तेलंगणातले काही शिक्षक आज नरेगावर काम करतायत. कॅन यू बिलीव्ह इट? रोजगार हमी योजना दिली. म्हणजे कधी आपल्या मनातही वाटलं होतं का शिक्षक रोजगार हमीवर काम करेल? पण तेलंगणाचा आता रिपोर्ट पाहिला मी, ते करतायत. तसंच ते चालू असताना मुलं, आपली एवढी मुलं परदेशात शिकतायत, ती सगळी परत आणायचा आपण सगळेच म्हणून प्रयत्न करतोय. रशिया, फिलिपिन, तुमचे ट्विट मी बघत असते, तुम्हाला खूप फोन येतात कुठून कुठून, म्हणजे राज्यातून, देशातून, परदेशातून. हा जो पॅनिक मुवमेंट झालाय जे सगळीकडे, आपण मुलं आणूच, आपली टप्प्याटप्प्याने आणू, पण प्रत्येकाला असं वाटतं की पुढे काय ना, म्हणजे आता ही मुलं परत येतील, त्यांच्या शिक्षणाचं काय, त्यांची भरलेली फीज काय. आता फिलिपिन्स मधून मला आज एक फोन आला, त्या म्हणतायत की तिथले म्हणतायत की तुम्ही परत आता गेला तर आम्ही तुम्हाला परत घेणार नाही. मग अशा मुलांच्या शिक्षणाचं काय? इट्स अ व्हेरी कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन अमोल. इट्स नॉट गोइंग टू बी सो इझी. म्हणजे असं नाहीये की आता लॉकडाऊन मधलं उतरलो की ग्रोथ प्लॅन, म्हणजे इकॉनॉमीचं काय होणार. लॉकडाऊन आज ना उद्या उघडणारच आहे आणि टप्प्याटप्प्याने. आता पुण्यामध्ये आज सुरू झालेलं आहे, औरंगाबादमध्ये फॅक्टरीज सुरू झालेल्या आहेत, टप्प्याटप्प्याने सगळं सुरू होतंय. लाईफ विल कम बॅक टू नॉर्मल. पण स्मॉल अँड मीडियम स्केल, आता हे जे केंद्र सरकारचं पॅकेज पण जे आलं त्याचा मी क्वाईट अभ्यास करत होते. काही एक्सपर्ट्स, म्हणजे विरोधक म्हणून नाही, मी एक ऍब्सोल्यूट निर्मलाजींबद्दल माझ्या मनात आदर आणि प्रेमच आहे. एक अतिशय सुसंस्कृत महिला आहेत त्या. पण मला एक दोन प्रश्न मनात येत होते की हे जे आता दिलेलं आहे, आता लोन किती टक्क्यांनी तुम्ही देणार? समजा लोन घेतलं तरी मार्केटच डाऊन आहे. म्हणजे समजा मी लोन घेऊन एक छोटा मीडियम स्केल व्यवसाय सुरू केला तर देर हॅज टू बी स्टिम्युलस इन द इकॉनॉमी ना. त्याच्याशिवाय जर कोणी घेणाराच आला नाही तर मी फॅक्टरी टाकून उपयोग काय माझा? असो
पूर्ण चक्र चाललं पाहिजे ना. असं पीसमिलनी होणार नाही ना, इथून एक गोष्ट आणि तिथून एक गोष्ट, असं तर होणार नाही ना. सो आय थिंक वी नीड टू डू समथिंग टू रिवाइव्ह द इकॉनॉमी. येस साहेब, पुढच्या काही काळामध्ये कालच मी एक रिपोर्ट बघत होतो, त्यामध्ये भारतामध्ये मोठी मंदी येईल असं प्रेडिक्शन काहींचं आहे. सो डेफिनेटली पुढचा जो काही काळ आहे तो आपल्यासाठी एक टेस्टिंग फेज असणार आहे. म्हणजे आता काही जणांचे फोन अशा पद्धतीने येतात, आता पुन्हा जो स्वयंशिस्तीचा भाग आहे, काही जणांचे फोन येतात की कंपनी मला 2 महिन्यांचा पगार देत नाही. असा मला मध्यंतरी एका व्यक्तीचा फोन आला, तर त्या व्यक्तीला मी शांतपणे विचारलं, कंपनीला 2 महिने काही मिळालंय का? सो इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग अ क्लॅश, बेटर हॅव अ डायलॉग, की कंपनीने सुद्धा त्या माणसाचा माणुसकीच्या नात्याने विचार करायला हवा आणि त्या एम्प्लॉईनी सुद्धा कंपनीचा विचार करायला. नाहीतर आपण ज्या फांदीवर बसून फांदी कापतो तर लाकूड तोड्यासारखी आपली अवस्था होणार नाही, याचा सुद्धा एक प्रॅक्टिकल विचार या दोन्हीकडून व्हायला पाहिजे. डिफेन्स आधी काय झालं अमोल, आधी जेव्हा आपलं लॉकडाऊन झालं ना, तेव्हा केंद्र सरकारमधून एक नियम कायदा आला की सगळ्यांना 100% पगार मिळाला पाहिजे. त्याच्यानंतर तो मागच्या आठवड्यात परत बदल गेला की आता सगळ्यांना पगार द्यायची गरज नाही. त्याच्यामुळे लोकांच्याही मनात थोडासा की आधी हा निर्णय होता, आता हा निर्णय, त्याच्यामुळे लोक पण कन्फ्युज होत आहेत. कारण बऱ्याच वेळा काय होतं, हा माझा आपल्या जिल्ह्याचा अनुभव मी सांगते, कधी कधी काय होतं, सेंट्रल गव्हर्नमेंट मधून काहीतरी येतं, मग ते लगेच टीव्हीवर येतं, मग काहीतरी बदल होतो, 2 तासांनी परत येतं, आणि मग असं वाटतं की सगळं प्रशासन असं गडबडून गेलंय. तसं नाही. आय थिंक काहीतरी एक सिस्टम बसून इकॉनॉमिक एका बाजूला, हेल्थ एका बाजूला, दोन्हीचा सुवर्ण मध्य ठेवून लोकांना कॉन्फिडन्स द्यायला पाहिजे आपण. आता मला असं वाटतं की हा आपल्या सगळ्यांवर, म्हणजे तुमच्या माझ्यावर पण माझा आरोप आहे की आपण सगळे, लिडरशिप इज नॉट ओनली अबाउट विनिंग अन इलेक्शन अँड टेकिंग डिसिजन्स, इट्स अबाउट मेकिंग युअर पीपल कॉन्फिडंट अँड लीडिंग फ्रॉम द फ्रंट. आता सगळे लीडिंग फ्रॉम द फ्रंट, पण काहीतरी एक विजन तर लोकांना आपण द्यायला पाहिजे की घरात बाहेर पडत असताना तुमची इकॉनॉमी आम्ही करू, तुमचे ह्याची जबाबदारी घेऊ. आणि मी एक गोष्ट तुम्हाला सांगते अमोल, ज्याचा मला अभिमान वाटला, लोकांना चॅरिटी नकोय, त्यांना हाताला काम पाहिजे. त्यांना मोफत उगाच तुम्ही काहीतरी त्यांच्या हातात द्यायला नकोय. मी किती त्या लेबर मायग्रंटचे जे मी बघत होते, मला म्हणजे मला इतकी अस्वस्थ होते की मला खरंच झोप पण नाही आली. बघवत नव्हतं ते मायग्रेशन, मला इट वॉज टू पेनफुल. पण त्यांना जर तुम्ही ट्रॅकवर नाही आणलं, ते गावी जाऊन पण काय खाणार हो? तिथे काही नाहीये. 3 महिन्याचं अन्नधान्य सरकार देतंय, मान्य आहे मला, पण त्याच्यात ना साखर आहे. म्हणजे इट्स नॉट, तरी सरकार जमेल तेवढं आपण सगळेच मिळून करतोय, केंद्र पण करतोय, आपण पण करतोय, पण व्हॉट इज द लॉंग टर्म सस्टेनेबल प्लॅन? तर इधर नरेगा आपण ग्रामीण भागात पुश करतोय, तर शहरात काय पुश करणार तुम्ही? कुठलं काम देणार तुम्ही शहरामध्ये? आता मला परवा न्हाव्यांचे बिचाऱ्यांचे फोन येत आहेत. खरंय, ते लास्ट ओपन करणार. न्हावी तुमचा कुठला सोशल डिस्टन्सिंग करणार? जसं नाभिक समाजाचे जे मुद्दे आहेत, तसेच गटई कामगारांचेही मुद्दे आहेत. हे सगळे जे एकेकाचा कणा होता, हा सगळा प्रॉब्लेम मध्ये आला. पण तुम्ही आता जो मायग्रंटचा एक मुद्दा घेतला, ताई, हे अभिमानाने सांगितलं पाहिजे की आपल्या जिल्ह्यामध्ये स्पेशली आणि महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी लोकांनी स्वयंसेवी वृत्तीनं जी काही मदत केली ती वाखाणण्यासारखी होती. कित्येकाने हजारो लोकांचं जेवण रोजच्या रोज करत होते. आणि त्यातही पुणे जिल्हा प्रशासनानं जो एक निर्णय घेतला, जो तुम्ही ट्विटही केला होता, तो अत्यंत महत्वाचा निर्णय होता. तो म्हणजे सरकारी गेस्ट हाऊस आणि मॅरेज हॉल हे तात्पुरता निवारा आणि जेवणासाठी खुले करणं वॉज अ व्हेरी बिग डिसिजन, जो पुणे जिल्हा प्रशासनाने घेतला होता. बट आय फील ताई की हे गावाला गेलेले मजूर जेव्हा जात होते, त्या अनेकांच्या मनात ते अप्रिहेन्शन होतं की काही झालं तरी मला जायचंय. कारण जी भीती आज तुमच्या माझ्या मनात आहे, ती भीती त्यांच्याही मनात फार मोठ्या प्रमाणावर होती आणि हातातला पैसा संपला होता. आणि फॅमिली पण तिथे पॅनिक होत होती, हातातला पैसा खाणार काय? करेक्ट आहे. पण एक महिन्या 2 महिन्याच्या काळानंतर यांचं पुन्हा येणं सुरू होईल. पण आय पर्सनली वॉन्ट टू आस्क यू वन क्वेश्चन, की हे जी एकूण मजुरांची जी संख्या गेलेली आहे, तर या मजुरांच्या ठिकाणी जी काम किंवा जी वेकन्सी आता तयार आहे, या वेकन्सीसाठी आपल्याला काही करता येईल का? की महाराष्ट्रातली, मराठवाड्यातली मुलं असतील, विदर्भातली मुलं असतील, यांच्यासाठी जर एखादं असं पोर्टल रेडी झालं की एक्झॅक्टली वेकन्सी कुठे आहे आणि तिथे मला काम मिळणार आहे, तर हे आपण महाराष्ट्रातल्याच मुलांना जर सांगण्याचा प्रयत्न केला तर विल इट हेल्प?
क्लिअरली हे आपण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला जिल्ह्याला पण करू शकतो. म्हणजे प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात जिथे MIDC आहे त्याच्यासाठी एक बोर्ड करून कुठे जागा आहेत कुठे नाही त्या करू शकतो. त्यातली किती मुलं आपली त्या कामात कुठलं काम अवेलेबल आहे, त्याच्यात तुम्ही किती स्किल्ड आहात, आपले ITI स्ट्रेंथ आपल्याला पोस्ट हा जो कोविड सिच्युएशन असणार आहे त्याच्यात खूप मायक्रो प्लॅनिंग करणार. आता समजा आता तुमचा लोकसभा मतदारसंघ घ्या, आता तुम्हाला ज्या टाईपचं स्किल लागतं तुमचं जे ITI आहे ते त्याच्याशी लिंक करा ना. तोच कार्यक्रम करत बसू नका तुम्ही. तुमच्याकडे कंपनीज आहेत, फॅक्टरीज आहेत, म्हणजे कल्याणीची मोठी फॅक्टरी आहे, तुमची ब्रिटानियाची फॅक्टरी, त्याला जे स्किल लागतं ते तुम्ही तुमच्या ITI मध्ये करा ना. म्हणजे तुमची मुलं तेच शिकतील आणि तिथेच लोकल लेवलला. म्हणजे हे जे मायग्रेशन इज ग्लोबली इनएव्हिटेबल. जगभर मायग्रेशन होत. लेट्स नॉट रन अवे. ते आपले जेवढे भारतीय परदेशात आहेत त्यामुळे मायग्रेशन इज इनएव्हिटेबल. आणि आपलं पॉप्युलेशन इतकं मोठं आहे की कुठल्या तरी एका राज्यात, पण एका गोष्टीचा मला अभिमानी वाटतो की सगळ्यात जास्त मायग्रेशन आपल्या महाराष्ट्रात एकाकाळी आलंय. याचा अर्थ सगळ्यात जास्त नोकऱ्यांची ऑपॉर्च्युनिटी ही आपल्या राज्यात आहे. ह्याचा एक अभिमान आपल्याला आहे. म्हणजे की शेवटी या भारतात जी लोक आहेत त्यांच्या आयुष्यात एक चांगला बदल माझा महाराष्ट्र घडवतो, याचा मला किती अभिमान आहे. आता ते सोडून चाललेत ह्या सर्कमस्टन्सेसमुळे. म्हणजे दुःख मला वाटतं कारण का आपल्याही राज्याच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान आहे ना. असं विसरून कसं चालेल. ते पण त्यांची फॅमिली सोडून आपल्याकडे आलेच आहेत ना कष्ट करण्यासाठी. आणि त्यांच्या राज्यात जाऊन त्यांना मी परवा एक इंडियन एक्सप्रेसला खूप मोठं आर्टिकल वाचलं. गिरीश कुबेरांनी एक फार चांगलं रविवारी एक आर्टिकल लिहिलं असेल, तुम्ही वाचलंच असेल अमोल. त्याच्यात पण हे मायग्रेशन, त्याचे चॅलेंजेस आणि इकॉनॉमी. कोणी मनापासून मायग्रेट होत नाही आणि परत घरी जात नाही कारण का घरात कामं असतात, मुलांचं शिक्षण असतं, आई वडिलांची औषधं असतात, किती अशा गोष्टी असतात त्यांच्या. तर मी ह्या सगळ्या करत असताना हे मायग्रेशनचं आपल्यालाही कॉन्फिडन्स बिल्डिंग, स्थानिकलाही किंवा बाहेरून जर टॅलेंट, आता हाऊ इट अनफोल्ड ओनली टाइम विल टेल. आय कॅनॉट अश्युअर यू दॅट. पण एक कॉन्फिडन्स आपण नक्की देऊ शकतो की महाराष्ट्रात जो कोणी कामाला जाईल त्याच्यासाठी अर्थातच सगळे जे काही प्रोटोकॉल्स आहेत ते फॉलो होतील आणि आपण पूर्ण ताकदीने डबल कष्ट करू. पण आपलं राज्य शून्यातून पुन्हा एकदा पाहतो. काय अवघड नाही हो करणं. तर आणखी एक मला फक्त विचारायचं होतं की याच्यामध्ये आय ऑलवेज लुक ॲट इट ॲज अ सिल्वर लाइनिंग टू द डार्क क्लाउड. ते म्हणजे आपल्याकडच्या शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं यामध्ये, पण खूप तरुण शेतकऱ्यांनी अनेक FPOsनी शेतकरी ते ग्राहक ही संकल्पना राबवण्याचा प्रयत्न केला आणि ही खूप महत्वाची होती. तर याला पुढच्या काळामध्ये म्हणजे पोस्ट कोविड याच्यासाठी आपल्याला एक वेगळी आणखी सक्षम यंत्रणा जी आपल्या भागातले जे तरुण शेतकरी आहेत यांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला काही वेगळं करता येईल का? हो क्लिअरली. म्हणजे आनंदाने. ऍक्च्युली नरेंद्र पवार म्हणून मी म्हणजे माझ्या मतदारसंघाचं डायरेक्ट उदाहरण सांगते की गेले एक 4 वर्ष आम्ही हा कार्यक्रम करतो. खडकवासला जो माझा शहरी भाग आहे आणि पुरंदर, बारामती, तुमच्या जुन्नर मधून पण भाज्या वगैरे खूप येतात तिकडे सगळं. त्या सगळ्या भागामध्ये नरेंद्र काय करतात की डायरेक्ट त्याला आम्ही म्हणजे शेतकरीच येतात, स्वतः विकतात आणि एक वार ठरलेला असतो. म्हणजे धनकवडीत असेल तर धनकवडीत दर सोमवारी विशाल तांबे ज्या वॉर्डमध्ये आहे त्या वॉर्डमध्ये दत्ता धनकवडे वगैरे सगळे, बाबा धनकवडे सगळे मिळून, बाळाभाऊ वगैरे मिळून सगळे मिळून तिथे हा त्यांचा शेतकऱ्यांचा हा कार्यक्रम असतो. आठवड्यातून एकदा आठवड्याची सगळी भाजी, फळं, मसाले, सुपाऱ्या सगळं तिथे मिळतं. बचत गटांना पण स्टॉल देतो. तोच तुम्हाला आश्चर्य वाटेल की बाळासाहेब जे आता आपले कॉपरेटिव्हचे मंत्री आहेत त्यांच्याकडे सगळं प्रपोजल आहे ते आपण राज्यात करायला आणि करोनाचा पायगुण यायला एकाच वेळेला. पण हे राज्यात सगळीकडे यशस्वी होऊ शकेल, 100% होऊ शकेल. म्हणजे ज्याला परदेशात फार्म टू टेबल म्हणतात. म्हणजे तुमच्या ऍब्सोल्यूट शेतातून माझ्या डायनिंग टेबल लिटरली ते इझिली होऊ शकेल आणि आपण करूया आणि नक्की होईल. पण हे केलंच पाहिजे आपण. आय थिंक प्रत्येकाने आपापल्या कॉन्सेप्ट म्हणजे इतके इनोव्हेटिव्ह. मला नेहमी वाटते डिलिव्हरी बॉयज रोज हे स्कूटसी असेल किंवा प्रत्येक शहरामध्ये डिलिव्हर करायला येतात. तुम्ही तो विचार करतात का की मला कोविड होईल का, मी कोणाच्या घरी चालले, कुठल्या पिशवीला हात जाऊ द्या. ही मुलं संघर्ष करताच आहे ना, मग आपल्याला कोणी थांबवते. त्याच्यामुळे आय थिंक म्हणजे आज मी एका अर्थी मला बरं वाटलं की तुमच्याकडे मी माझं मन मोकळं केलं. कारण मला असंच वाटत होतं की हे नक्की काय करतोय आपण. 60 दिवस ऐकलं आणि सरकारचं मी पुढेही ऐकणार कुठलंही. म्हणजे केंद्र सरकारचं पण मी ऐकणार की संध्याकाळी 7 ते सकाळी 7 कुठेही जायचं नाही,
ऍब्सोल्युटली राईट. केंद्र सरकार म्हणत असेल तर वी विल फॉलो इट. पण हे सगळं करत असताना माझं कॉन्ट्रीब्युशन काय होऊ शकतं. आता परीक्षेबद्दल खालीच एक प्रश्न आला की परीक्षेचं काय होणार. आता मी आजच उदय सामंतांशी बोलले, कारण का वेस्टेड इंटरेस्ट आहे. माझ्या घरात पण एक TYBA चा कॅन्डिडेट पुढच्या पुढे काय, कारण का पुढची ऍडमिशन वगैरे सगळं त्याच्यावर अवलंबून आहे. तर मला त्यांनी शब्द दिलाय की पुढच्या 4 दिवसाच्या आत आपल्याला नक्की, त्यांनी पत्र लिहिलंय, कारण का मला वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी विनंती केली की कुठली टीवायची पण परीक्षा घेऊ नये. तर केंद्र सरकारला ते पाठवलंय. आता तुमचे माझ्यापेक्षा प्रश्न वेगळे आहेत. आता तुमची मुलं लहान आहेत, त्याच्यामुळे तुमच्या मुलांच्या शाळेचा अभ्यासक्रम काय होईल हा तुमचा विषय. मी त्याच्यातून सुटली आहे. मला चालणार ह्याचा तर विचार केला पाहिजे ना. म्हणजे तुमची मुलं आहेत, आमच्या रोहितची मुलं अजून लहान आहेत, तर मतदारसंघात एवढ्या शाळा आहेत, त्या शिक्षकांचं काय होणार हा सगळा विचार आपण केला पाहिजे ना. अमोल, तुमच्या मतदारसंघात, आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या राज्यामध्ये एवढे असंख्य शिक्षक आहेत. सगळं जर ऑनलाईन झालं तर शिक्षकांचं काय, त्यांना काय मेथोडॉलॉजीज करायला लागेल, त्या सगळ्यावर आपल्याला सगळ्यांना खूप बसून लक्ष घालावं लागणार आहे. आणि माझं तर तुम्हाला विनंती राहील की आपण आपले तर तुमचे माझे सगळे विरोधी पक्षात पण संबंध सगळ्यांना एकत्र घेऊन जाणं गरजेचं आहे. हे काय आपल्यालाच सगळं समजलेलं आयुष्यातला असा माझा आणि आपल्या दोघांचा तर गैरसमज नाहीच आहे. तर माझी तर सगळ्या विरोधकांना पण, जे आपल्या राजकीय विरोधक, आपले वैयक्तिक कोणीच विरोधक नाहीये, माझी त्यांनाही विनंती आहे, तुम्ही पण चांगल्या सूचना द्या ना. आपण सूचना ऐकायला तयार आहोत. लेट्स सिट टुगेदर. म्हणजे मी तुम्हाला सांगते, अमोलची गोष्ट तुम्हाला माहितीये, मी फक्त आपल्या बरोबर जे आहेत त्यांना सांगू इच्छिते की आदरणीय पवार साहेब, महाराष्ट्र प्रशासन आणि पियुष गोयल रोज बसून ट्रेनचं प्लॅनिंग करतात. किती आता पियुष गोयल तर वेगळ्या विचाराच्या पक्षात काम करतात, पण शेवटी आपल्या राज्यासाठी आपले म्हणजे सगळे असतील तिथे. पराग नावाचे जे IAS ऑफिसर आहेत ते आहेत, नितीन करीत आहेत, इतकं उत्तम काम करतायत तो. एवढ्या ट्रेन, आज 75 ट्रेन गेल्यात आपल्या राज्यातून, तुम्हाला माहिती आहे सगळं. किती आनंद. म्हणजे गेलेत. आपण चॉईस लोकांना दिलाय. गिव्ह एव्हरीबडी अ चॉईस, लेट देम डिसाइड व्हॉट टू डू. त्याच्यामुळे आय वॉन्ट टू यूज दिस फॉरम इव्हन फॉर आर पॉलिटिकल अपोनंट्स. आपला वैयक्तिक अपोनंट तर कोण नाही आपल्या दोघांचा नक्कीच, पण पॉलिटिकल अपोनंटला मी विनंती करीन ना की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही पण सूचना करा. बिकॉज दिस इज नॉट टाइम टू गो अगेन्स्ट इच अदर. दिस इज द टाइम टू वर्क टुगेदर फॉर सेव्हिंग आवर नेशन अँड आवर स्टेट. आणि घेऊ ना आपण त्यांचं पण मार्गदर्शन, त्यांना क्रेडिट देऊ. काल पवार साहेबांनी पियुष गोयलचे आभार मानले ट्विटरवर की एवढं चांगलं आपल्याला काम देत आहे. का नाही आपण हे सगळं करू शकत. रशियामध्ये आपली मुलं मायदेशी आणा. अमोल, डॉक्टर अमोल कोल्हे. ताई, हा रशियाचा जो प्रश्न आहे हा सातत्यानं आपण फॉलोअप करतो आहोत. तुम्हीच हा सातत्यानं फॉलोअप करतात. फक्त त्यांना तिथल्या एम्बसीमध्ये सांगितलं जात आहे की महाराष्ट्रातल्या एअरपोर्टवर आपल्याला त्यांना लँड करता येणार नाही, मुंबई एअरपोर्ट. पण त्यासाठी वी शुड टेक इट फॉरवर्ड की आपण त्यांना नागपूर एअरपोर्टला लँड करू शकतो का, आपण त्यांना पुणे एअरपोर्टला लँड करू शकतो. कुठेतरी त्यांना आणण्याची सोय व्हायला पाहिजे, की रशियामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याकडची मुलं आहेत. आणि ताई, दुसरा एक महत्वाचा मुद्दा जो इंजिनिअरिंग कॉलेजच्या संदर्भातला आहे की इंजिनिअरिंगच्या काही एक्झाम्सचा जो एक विषय आहे, जसा तुम्ही TYचा जो विषय सांगितला तसं इंजिनिअरिंगच्या फायनल एक्झामच्या संदर्भात युनिव्हर्सिटीचे आणि मंत्रालयाचे असे वेगवेगळे काही नॉर्म्स समोर येत आहेत. आणि त्यात पण बऱ्याच ठिकाणी असं आहे की मुलं, बरीचशी हॉस्टेलला राहणारी मुलं आहेत, ही गावाकडे गेलेली आहेत. आता गावाकडे प्रत्येक ठिकाणी इंटरनेट कनेक्टिव्हिटी तेवढी क्लिअर आहे नाहीये याविषयी गोष्टी आहेत. काहींची पुस्तकं ही त्यांच्या रूम्सवरच राहिलेली आहेत, कारण मॅक्सिमम इंजिनिअरिंग कॉलेजेस ही सिटीमध्ये आहेत आणि मुलं आता गावाकडे आहेत. तर आता त्यांनी परीक्षांना कसं सामोरं जायचं, तर त्यांचा एक प्रॉपर विचार करून त्यांना प्रिपरेशनचा, एस्पेशली फायनल इयर इंजिनिअरिंग असेल त्याचा विचार व्हायला पाहिजे. आणि MUHSच्या ज्या परीक्षा आहेत फायनल मेडिकलच्या, महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसच्या, त्याच्याविषयीचे क्लिअर गाईडलाईन अजून विद्यार्थ्यांना नाही, असे एक बऱ्यापैकी फोन येत आहेत. माझी एक आणि दोन मुद्दे मला आता सुचले तुम्ही बोलत असताना की मी राजेश भैयांचं पण आज 1 वाजता टीव्हीवर त्यांचा पाहिला इंटरव्ह्यू. 2 गोष्टींमध्ये अमोल कन्फ्युजन होत आहे की एक तर ही जी भरती होणार आहे, मग पोलिसांची असेल किंवा सगळ्या हेल्थ वर्कर्सची असेल, त्याच्यात लोकांना खूप कन्फ्युजिंग वाटतंय काहीतरी. मला वाटतं आपण दोघं मिळून राजेश भैयांची पण बोलूया की ही जी भरती होणार आहे 17,000 लोकांची, त्याच्यात थोडेसे क्लॅरिटी आणि गाईडलाईन्स, म्हणजे असं लोकांच्या फोनमधून येत आहे की आधी आमचे इंटरव्ह्यू घेतले, तर त्याच्यात थोडीशी क्लॅरिटी घ्यावी. आणि
लॉकडाऊन, पोस्ट लॉकडाऊन किंवा लोकांच्या काय अपेक्षा आहेत, तर आपण काहीतरी एक जागा तरी करूया का जिथून लोक आपल्याला कमेंट्स पाठवू शकतील, सजेशन्स करू शकतील. काहीतरी असं करूया का ज्याच्यातून विल गेट सम फीडबॅक ऑन सम प्लॅटफॉर्म. तर तो काय प्लॅटफॉर्म असावा तो? तर मला असं वाटतं की एनसीपीच्या माध्यमातून एक हा प्लॅटफॉर्म क्रिएट केला जावा की बेसिकली महाराष्ट्रातल्या तरुणांचं काय म्हणणं आहे यासाठी जर एक प्लॅटफॉर्म आपला एनसीपीच्या पेजवर, कारण एनसीपीची आपली जी संपूर्ण सोशल मीडियाची टीम आहे दॅट इज व्हेरी स्ट्रॉंग टीम, तर त्या प्लॅटफॉर्मवर करायचा म्हणजे लेट इट नॉट बी पॉलिटिकल. माझं म्हणणं आहे की सो इट इज डेफिनेटली नॉट पॉलिटिकल, पण जी यंत्रणा आपल्या हातात आहे त्या यंत्रणेला ही डील करता येऊ शकते गोष्ट. आणि त्यामुळे ते त्यांचे प्रश्न जर येत राहिले त्या प्लॅटफॉर्मवर तर अनेकांना, आता तुम्ही जो म्हणालात की आपण वेन वी आर रेडी टू स्टेप आउट, आणि हे स्टेप आउट करत असताना अनेकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत, तर ते प्रश्न जर त्याच्यावर पडत गेले आणि मग ते प्रश्न आपण योग्य त्या डिपार्टमेंट पर्यंत पोहोचवू शकलो तर दॅट विल बी अ बिग हेल्प टू ऑल द पीपल इन महाराष्ट्र, एस्पेशली युथ ज्यांच्या मनात अनेक वेगवेगळे प्रश्न आहेत. ओके, तर मग काहीतरी फोरम करून त्याचा काहीतरी एक प्लॅटफॉर्म किती 4-5 दिवसात आपण कमिट करू शकतो की 8 दिवसात आपण एक प्लॅटफॉर्म करून लोकांची, अँड दिस इज कम्प्लिटली नॉन पॉलिटिकल. म्हणजे लोकांकडून आपण डेफिनेटली ग्राउंड रियालिटी काय किंवा लोकांच्या काय सूचना आहेत त्याच्यातून एक फॅन्टॅस्टिक आयडिया येऊ शकते विच विल हेल्प द होल स्टेट अँड स्टेट कॅन गिव्ह इट टू द कंट्री. ट्रूथ आहे, दिस अ व्हेरी गुड इनिशिएटिव्ह. म्हणजे हा नॉन पॉलिटिकल प्लॅटफॉर्म असावा. नॉन पॉलिटिकल प्लॅटफॉर्मवर सगळ्यांच्या त्याच्यात सूचना याव्यात आणि त्या ज्या सूचना त्या कन्सर्न डिपार्टमेंट पर्यंत इफेक्टिव्हली पोहोचण्याच्या दृष्टीनं आपण कॅटलिस्ट म्हणून यासाठी जर काम केलं तर याने एक मोठं सगळ्यांना फायदा होईल. ओके, मग आता मी ह्याचा टेक होम काय करू की सुप्रिया सुळे, करोनाला घाबरायचं नाही, सरकार सांगेल व्यवस्थित ऐकायचं. तुम्ही ज्या मला 4-5 करायला सांगितले आहेत म्हणजे मी मास्क घालून, आणि मला काय फॅन्सी मास्क घालायची गरज नाही ना, साधा कपड्याचा मास्क असा कव्हर घातला तरी बास आहे. साधा कपड्याचा मास्क चालणार आहे, स्वच्छ धुतलेला रुमाल चालणार आहे, शिवलेला मास्क सुद्धा असण्याची आवश्यकता नाही, स्वच्छ धुतलेला रुमाल सुद्धा तुमचा मास्क म्हणून काम करू शकतो. एवढंच की तो एकदा यूज झाल्यानंतर तो पुन्हा नीट स्वच्छ धुतला गेला पाहिजे. दॅट्स इट. म्हणजे मी जर 3 बनवून ठेवले तर आलटून पालटून मी परफेक्ट, म्हणजे मला काय फॅन्सी ऍब्सोल्युटली बेनिफिशियल, नो नीड. मी हात स्वच्छ ठेवायचे, पर्सनल हायजीन ठेवायचं, सोशल डिस्टन्स ठेवायचं आणि मी माझं नॉर्मल आयुष्य परत जगू शकते असं म्हणताय. येस ताई, ती जगायला लागेलच आणि ती सुरुवात आपण करायला पाहिजे इथून पुढे. आजपासून करूया. डन ताई. ओके, फक्त मला एकच मुद्दा राहिला विच आय वॉन्ट टू टेल यू की जो गर्दीचा आहे तो अजून मला क्लॅरिटी येत नाही. कारण का ट्रेन मधून आपण जातो, आपण लातूरला जातो, आपण सगळे अनेक वेळा सोलापूरला ट्रेनने जातो, त्याच्यात असणारी गर्दी आणि मुंबईची लोकल ट्रेन, ह्याच्यात माझ्या एक डोक्यात आहे की ऑफिसेस स्टॅगर करावे का किंवा ऑल्टरनेट डेज. म्हणजे जर मी ऑफिस, आपण दोघंही समजा नरिमन पॉइंटला काम करत असेल तर मी सोम, बुध आणि शुक्र यावं आणि अमोल कोल्हेंनी मंगळ, गुर आणि शनी असं काहीतरी स्टॅगरिंग करून टप्प्याटप्प्याने सुरू करावं का, असं माझ्या डोक्यातले सगळे विचार येतात. किंवा काही लोक जर मग आठवड्यातून 2 वेळा तिथे येऊन काम करावं नाही. सो कुड दीज बी ऑप्शन्स? तर डेफिनेटली या सगळ्या ऑप्शन्स एकदा आपल्याला ट्राय आउट करून बघावे लागतील. जेवढं आपण ती गर्दी कमी करू शकतोय एस्पेशली लोकल ट्रेनची, तो व्हॉट एव्हर ऑप्शन, जसं तुम्ही म्हणाला ऑल्टरनेट डेचे ऑप्शन असू शकतात, और 3 days 1 batch, 3 days अदर बॅच हा ऑप्शन असू शकतो. सो या सगळ्या ऑप्शन्सचा एकदा विचार केला पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट तर मला वाटतं की इथून पुढच्या पॉलिसीमध्ये विल हॅव टू लुक ऍट द स्ट्रॅटेजिक डिकंजेशन ऑफ सिटीज. करेक्ट, मगाशी तुम्ही म्हणला ऑन अ लॉंग टर्म बेसिस वी शुड थिंक अबाउट दॅट. म्हणजे शॉर्ट टर्म गेन्स आणि लॉंग टर्म गेन्स असे 2 लेवलला आपल्याला काम करणं गरजेचं आहे. आता एका मुलांनी प्रश्न विचारलाय आपल्याला की मला कंपनी बोलवते, मी परत जाऊ का? त्याला काय उत्तर देऊया? मित्रा, जर कंपनी बोलवत असेल तर जरूर परत जा. कारण जे आपण सातत्यानं म्हणतो की कंपनी बोलवत आहे, कंपनीला सुरुवात कामाला झालेली आहे, आपली नोकरी महत्वाची आहे, त्यामुळे बिंदास परत जा. कोरोना हे एक इन्फेक्शन आहे, त्याला घाबरू नको. टेक ऑल द प्रिकॉशन, टेक ऑल द केअर ऑफ युअर सेल्फ, आणि त्यामुळे तुम्ही काम करायला सुरुवात करायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं. हो, वाव, गुड. म्हणजे आपण सगळ्यांनी हळूहळू नॉर्मल आयुष्य जगायला लागूया. आणि